मार्ग दावनी गेले आधी दयानिधी संत ते, तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काय. मोडून या नानामते देती सिद्धांत सवरसू, तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. निळा म्हणे ऐसे संत, निळा म्हणे ऐसे संत कृपावंत सुख सिंधू, तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. भजे व्रजे कमंडनं समस्त पाय खंडनं, स्वभक्तचित्त रंजनं सदैव नंदनंदनं, सुपीच गोचमस्तकं सुनादवेनु हस्तकं, अरंग रंग सागरं नमामि कृष्णनागदं. भजे व्रजे कमंडलं, भजे व्रजे कमंडलं, भजे भजे कमंडलं. करारविन्देन पदारविन्दं, मुखारविन्देन विनिवेशयन्तं, वटास्य भद्राश कूटशयानं बालं मुकुन्दं, मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव बोला श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव टाळी. हे नाथ नारायण वासुदेव बोला बोला. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव वासुदेव. नमो ज्ञानदेवा नमो ज्ञानराजा, नमो ज्ञान सिंधू सखा पूर्ण माझा. मतिमंदते ज्ञानदाता दिनासी, नमस्कार साष्टांग ज्ञानेश्वरासी. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराज. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुंतं. मार्गदावनी गेले आधी, मार्गदावनी गेले आधी दयानिधी संत ते, तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. मोडून या नानामते देती सिद्धांत सवरसो, तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. निळा म्हणे ऐसे संत, निळा म्हणे ऐसे संत कृपावंत सुख सिंधू, तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. विठ्ठला 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 विठ्ठला
विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला बोला कुंडली गवरदार विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज नगद नारायण महाराज की जय मार्गदावनी गेले आधी दयानिधी संत ते नेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवान परमात्म्याच्या कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग महान भगवत भक्त वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान वैराग्य रागरसित सकल कंठभूषण ज्ञानेश्वरीय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचे लाडके एकनिष्ठ आणि पट्ट शिष्य श्री संत निळोबराय महाराज पिंपळनेरकर यांचा हा 4 चरणाचा जगप्रसिद्ध असा अभंग असून प्रस्तुत अभंगामध्ये श्रीमंत श्री निळोबराय महाराज तुम्हा सर्व भाविकांच्या आत्यंतिक कल्याणाकरता श्रेयाकरता आपल्या जीवनातील दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती अशा स्वरूपाचा मोक्ष आपल्या सर्वांना प्राप्त करून देण्याकरता प्रस्तुत अभंगामध्ये निळोबराय महाराज संत आणि तत्प्रतिपादित मार्ग याचा परिचय करून देत असताना निळोबराय महाराजांच्या मुखारविंदातून बाहेर पडलेले उद्गार म्हणजे निरूपणाकरता घेतलेला हा जगप्रसिद्ध अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल अभंगाचा शब्दशा भाव आणि विस्तृत भावार्थाचं चिंतन करण्यापूर्वी वक्त्याच्या दृष्टीने अल्पसा परिहार गरजेचा आहे. आता थोडीशी माझ्याकडे बघा तुम्ही, तिकडली पूजा संपलेली आहे. वक्ता तो वक्ता नोही श्रोतेनविना अहो चंद्रकांत द्रवता कीर होई परी हातीवटी चंद्रिकी आहे. वक्ता तो वक्ता नोही श्रोतेनविन. एक वाक्य सुरुवातीला क्षमा मागून बोलतो. हे काही टेप रेकॉर्ड नसतं, कॅसेट टाकलं म्हणजे ते वाजत राहतं असं होत नाही. त्याला श्रोत्याचे आशीर्वाद लागतात. त्यामुळे तुम्ही थोडासा एक अर्धा तास पाऊण तास काय जेवढं शक्य असेल तुम्हाला, तुम्ही एकाने वरबोट केला तर मी जे विठ्ठल करेल तिथे थांबेल. पण तोपर्यंत माझ्याशिवाय तुम्हाला कोणीच नाही अशी भावना करा आणि तुमच्याशिवाय मलाही कोणी नाही, कारण वक्ता तो वक्ता नव्हे श्रोतींविन. म्हणून थोडासा प्रतिसाद द्या. विठ्ठल विठ्ठल अभंगाचा शब्दशा भाव आणि विस्तृत भावार्थाचं चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार तो म्हणजे असा. वैकुंठवासी हरिभक्त परम पूजनीय गुरुवर्य वेदांताचार्य विश्वंभर बाबा शास्त्री महाराज यांचा हा पुण्यस्मरणाचा सोहळा. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे किंवा पंचदशीमध्ये म्हटलेले सत्कर्म परिपाका ते करुणा निधिनो धृता प्राप्तीर तृच्छायम विश्रामिंती यथा सुखम. पुण्य फळले बहुता दिवसा अशा महापुरुषांचं जर नाव घेतलं, त्यांचं पुण्यस्मरणाचा सोहळा केला तर आपल्या जीवनामध्ये 2 लाभ होतात. त्यातला पहिला लाभ आहे आपल्या जीवनातील असणारं पापाची निवृत्ती. तुका म्हणे पापे जाती संतांच्या जपे. आणि दुसरा लाभ आहे आपल्या जीवनामध्ये पुण्याची प्राप्ती. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे आपल्या जीवनामध्ये आपल्याला दुःख नको आहे. मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे. आणि दुःख हे फल पापाचं आहे. अशा महापुरुषाचं पुण्यस्मरण केलं तर पाप जातं, मग परिणामी दुःख जातं. आणि सुख हे फल पुण्याचं आहे. त्यांचं पुण्यस्मरण केलं तर आपल्या जीवनामध्ये पुण्य प्राप्त होतं आणि मग आपल्या जीवनामध्ये सुखाचा आनंदाची लयलूट होते. आनंदाची डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाची. म्हणून त्यांच्या हा चालू असलेला पुण्यस्मरणाचा सोहळा. त्याचप्रमाणे ब्रह्मलीन गुरुवर्य निगमानंदजी महाराज यांच्या मंदिराचा कलशारोहणाचा सोहळा. त्या प्रित्यर्थ चालू असणारा मौजे नारायणवाडी, जोडवाडी, शास्त्रीनगर, भगवाननगर, तालुका शिरूर, जिल्हा बीड या ठिकाणी चालू असलेला भव्यदिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह कीर्तन महोत्सव आणि ज्यांच्या हा कुशल नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली चालू आहे, अर्थातच महंत स्वामी जनार्दन महाराज मच्छिंद्रगडकर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली, त्याचप्रमाणे हरिभक्तपारायण माझे परमस्नेही परममित्र वेदांताचार्य उद्धव महाराज शास्त्री महाराज, अर्थातच माऊली संस्थान नारायणवाडी यांच्या कुशल नेतृत्वाखाली आणि गेली 34 आणि 35वे वर्ष आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये 12 वर्षाचे तप आपण मानतो. ज्ञानोबा हरिपाठामध्ये 2 प्रमाण देतात. तपाचे सामर्थ्य तपिन्नाला अमोप चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. आणि दुसरं वचन माऊलीचं आहे, तपेविन दैवत दिल्याविन प्राप्त गुजेविन, हे तर कोण सांगे. आणि त्यापैकी 12 वर्षाचे तप मानतो. मला वाटतं 12 × 12 12 2 24 12 3 36 म्हणजे येत्या पुढच्या वर्षीना तृतीय तपपूर्ती सोहळ्याकडे वाटचाल करणारा हा इथला हा भव्यदिव्य स्वरूपाचा उत्सव आहे. त्या उत्सवामधील तृतीय दिवसाची कीर्तन सेवा
आचार्य द्वादश दर्शनाचार्य अर्थात 12 दर्शनाचं ज्यांनी सांगोपांग अध्ययन केलेलं आहे ते स्वामी महंत हरिभक्तपरायण हनुमानजी चैतन्य महाराज श्री ज्ञानराज वेदांत गुरुकुलम आळंदी आपल्याच परिसरातील स्वामीजी आहेत. त्यांच्या माध्यमातून हा सेवेचा तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे. तदनंतर आवर्जून आत्ताच जगद्गुरू तुकोबरायांचा जो बीजेचा भव्यदिव्य स्वरूपाचा सोहळा श्रीरामगड या ठिकाणीच बाजूला तिंतरवणीमध्ये साजरा झाला. तर जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आमचे लीला सहचर असणारे आणि आपल्या भागातील महंत असणारे हरिभक्तपरायण आमचे बालाजी प्रभू अर्थात तुकारामजी बाबा उर्पणर यांचे उत्तराधिकारी आज स्वामीजीसुद्धा आवर्जून महंत तेही या ठिकाणी उपस्थित आहे. हे दोन्ही महंताकरता जोरदार टाळ्या वाजवा म्हणजे त्यांच्यात आपल्या सर्वांचं स्वागत झालेलं आहे. आणि ते दोघांनाही मी विनंती केली तुम्ही खाली बसा असं समोरून आशीर्वाद द्या. ते म्हटले नाही भिवू नकास आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. म्हटलं काही अडचण नाही. ते दोन्ही महंत या ठिकाणी उभे आहेत. आता एक लक्षात घ्या कीर्तन म्हटलं की महाराज म्हणतात नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. कीर्तन चांग होय अंग हरिरूप ब्रह्मीभूत काय आहोत तसे कीर्तनी भाग्य तरी रोणी देव आईसा. कीर्तन ही एक भक्ती आहे आणि कीर्तन भक्ती प्रवचन म्हटलं की वक्ता एकटा बोलू शकतो पण कीर्तनामध्ये साथसंगत फार महत्त्वाची असते. मग या ठिकाणी वक्त्याचे जसे ओठ बोलतात तसे वादकाचे बोट बोलतात. गोड मृदंगाची साथ करणारे हरिभक्तपरायण एका बाजूला माझे हरिभक्तपरायण माझे मित्र लहू महाराज आहेत तर दुसऱ्या बाजूला हरिभक्तपरायण दत्त महाराज आहेत. हे दोन्ही गुरुबंधू अत्यंत गोड दिव्य स्वरूपाची मृदंगाची साथ करतायत. नंतर जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग अभंग बोलता रंग कीर्तनी भरला प्रेमाचे छंदे विठ्ठल नाचू लागला. अशी गोड सुरेल चाल गाऊन आपला सर्वांना मंत्रमुग्ध करणारे आपल्या हृदयाला एक आल्हादक आनंद देणारे त्यामध्ये हरिभक्तपरायण भाऊसाहेब महाराज आणि हरिभक्तपरायण संजय महाराज त्यांनी गोड या ठिकाणी सेवा बाबांच्या चरणी समर्पित केलेली आहे. नंतर ज्यांनी या ठिकाणी सर्व व्यवस्था पाहून आळंदीवर निघल्यापासून सगळी काही सुविधा बघितली आणि हरिभक्तपरायण नाशिक येते महाराज. नंतर मी त्यांच्या अगोदर सुटलो जरी असलो संस्थेतून तर बाबाशी ज्यांचा लळा एक हृदयाचा संबंध होता तेही आवर्जून आल्याच्या नंतर त्यांना चेहरा पाहिला तर मला वाटलं आहे आपलं कोणीतरी इथे. हरिभक्तपरायण आमचे गणेश महाराज. तदनंतर गोड असणारे साऊंड सिस्टीमवाले तुळशीवाले मावळशी हे आपल्यापर्यंत नव्हे आणखी 4 लोकांना बघायला भेटावं हे इंटरनेटच्या माध्यमातून विज्ञान युगाच्या माध्यमातून इतरापर्यंत नेणारे हे यांनाही अंतकरणापासून धन्यवाद. आजूबाजूला पंचक्रोशीतील असणारे गोड भजनी मंडळ भाविक गान कोकिळा वादक सगळ्यांचाच नामनिर्देश करणं शक्य नाही मला त्याबद्दल क्षमा असावी. 4 नावं घेतली म्हणजे ते महत्त्वाची इतर गौण आहे असं मात्र त्याचा अर्थ नाही. या ठिकाणचा प्रत्येक भाविक तितकाच महत्त्वाचा आहे कारण हे समर्थाचा विश्वंभर बाबा यांचा दरबार आहे. विश्वम बिभरती ती विश्वंभरा असं संस्कृतीमध्ये म्हटलेलं आहे. विश्वाचं भरणपोषण करण्याचं सामर्थ्य त्यांचे आपण लाडके भक्त असल्यामुळे ज्ञानोबराच्याच भाषेत बोलायचं झालं तर इथलं फल कसं आहे. समर्थाच्या पंक्ती भोजने तळील्या वरिल्या एकची पक्वान्ने ते विश्रवणे आरते पठणे मोक्षची लाभे. हे विश्वंभर बाबा निगमानंद बाबा यांची समर्थाची पंगत आहे समर्थाचा दरबार आहे. त्यामुळे इथे झाडू लावणारा पंगत देणारा अन्नदान देणारा श्रवण करणारा वादन गायन सर्वांना एकच फल आहे मोक्षच आहे. नाही त्याच्याही पुढे ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक भक्तीचं विलक्षण सुख आपल्याला प्राप्त होणार आहे. यात तिरमात्र संधी नाही तस्मात श्रद्धस्व भारत. विठ्ठल विठ्ठल पुष्कळ वेळ झालेला आहे. 1 तास उरला खटवंगर आहे पण माझ्याकडे तोही नाही आता. पण तरीही होईल तेवढ्या आपल्या मोजक्या वेळेमध्ये निळोबरा या अभंगामध्ये काय संदेश देतात आपण सर्वजण मिळून पाहण्याचा प्रयत्न करूया. अभंग 4 चरणाचा आहे. पहिल्या चरणात निळोबरा म्हणतात मार्ग दावणी गेले आधी म्हटले कोण दयानिधी संत ते. काय म्हणणं आहे आपलं. निळोबरा म्हणतात काही नाही थेनेची पंथे चालू जाता नपडे गुंता कोठे काय. त्याच मार्गाने तुम्ही चालत जर गेला तर कुठल्याही प्रकारचा गुंता प्रतिबंध तुमच्या जीवनामध्ये येणार नाही. मग निळोबराला विचारलं मार्ग म्हटलं की गुंता आला. मी जेव्हा आळंदीवरनं निघालो इथपर्यंत येईपर्यंत मी अनेक बोर्ड वाचले रस्त्याने. 1 डुलकी 1 अपघात पहिला बोर्ड वाचला. दुसरा होता नजरहाटी हे अभंग पाठ नाही तुमच्या दुर्घटना घटी नजरहाटी दुर्घटना घटी दुसरा बोर्ड वाचला. तिसरा बोर्ड वाचला मनाचा ब्रेक. बोलत चला पुढं उत्तम ब्रेक किमान हे अभंग तरी पाठ असले पाहिजे ना. मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. चौथा वाचला अतिघाई संकटात नाही आहे ना. वेग सावरा जीवाला आवरा. असे वेगवेगळे बोर्ड असतात. हे मी कशा करता बोलतो. मार्ग म्हटलं की गुंता आला एवढंच मला सांगायचं. मार्ग म्हटलं की गुंता आला मार्ग म्हटलं की प्रतिबंध आला
पण मग संत प्रतिपादित मार्गामध्ये गुंता नाही याचं कारण काय? निळोबराने सांगितलं, मोडून या नाना मते देती सिद्धांत सवरसो. एक प्रसिद्ध वचन आहे, अवघ्या वाटा झाल्या क्षीण कली न घडे साधन, उचित विधी विधान न कळे न घडे सर्वता. निळोबराचे सद्गुरू तुकोबराई म्हणतात, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा. म्हणून त्यांनी ज्या वाटा कराल विकराल कलिकालामध्ये सगळ्याला कळणाऱ्या, रुचणाऱ्या, पचणाऱ्या, झेपणाऱ्या नाहीत अशा वाटा संतांनी मोडीत काढल्या. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर तुकोबराय म्हणतात. आणि निरोबराय म्हणतात, मोडून काय? मोडून या नाना मते देती सिद्धांत सवरसो. त्यांनी नाना प्रकारचे मतं मोडीत काढली. सौरस सिद्धांत आपल्या हाती दिलेला असल्यामुळे तेनेची पंथे चालव जाता न पडे गुंता कोटी काय. पण मग निळोबराला विचारलं, ते संत केवळ दयानिधीच आहे का आणखी कैसे? मग निळा म्हणे, ऐसे संत कैसे कृपावंत सुखसिंधू. बारकावेनं बघा, बोलत चला थोडंसं. हे बोट किती, 5 का 3? हा म्हणजे तुम्ही पाहताय त्याचा अर्थ मी सहज विचारतोय. नाही तर बघा 4 बोट आहेत. म्हणजे अभंग किती चरणाचा आहे? 4 चरणाचा आहे. पण परिचय मात्र दोघाचा आहे. एक संतांचा आहे आणि 2 तत्प्रतिपादित मार्गाचा आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून मी सुरुवातीलाच विधान केलं. आपलं लक्ष असेल तर लक्षात येण्याला काही हरकत नाही. आजच्या अभंगामध्ये श्रीमंत श्री निळोबराय महाराज संत आणि तत्प्रतिपादित मार्गाचं वर्णन करतात असं एक विधान मी केलं. अभंग जरी 4 चरणाचा असला तर परिचय दोघाचाच आहे. एक संतांचा आहे, दुसरा त्यांनी दाखवलेल्या मार्गाचा आहे. तुम्ही बघा, पहिला चरणाचा उत्तरार्ध बघा, दयानिधी संत ते. आणि 4थ्या चरणाचा उत्तरार्ध बघा, कृपावंत सुखसिंधू. बारकाईने बघा, मग पहिलं चरण आणि शेवटचं चरण दोन्हीचा उत्तरार्ध 3 शब्दांनी संतांचा परिचय आहे. दयानिधी, कृपावंत, सुखसिंधू अशा 3 पदाने कोणाचा परिचय आहे? संतांचा परिचय आहे. आणि संतांनी दाखवलेल्या मार्गाचा परिचय करता मधली 2 चरण. त्यात पहिलं म्हणतात, न पडे गुंता कोठी काही. आपल्या वेदांताच्या भाषेत ही अनिष्टाची निवृत्ती. आणि देती सिद्धांत सवरसू ही इष्टाची प्राप्ती. म्हणजे मधल्या 2 चरणामध्ये संतांनी दाखवलेल्या मार्गाचा परिचय आणि सुरुवात आणि शेवटच्या चरणामध्ये संतांचा परिचय. म्हणजे अभंग कोणाचं निरूपण करतो? तर संत आणि तत्प्रतिपादित मार्गाचा तुम्हा आम्हाला परिचय करून देतो निगमानंद महाराज स्वामीजी, नंतर विश्वंभर बाबा आणि त्यांच्या पूर्व कालावरती भगवान ज्ञानोबरायापासून ते तुका झाला शेकडीपर्यंत सगळी संत मांदियाळे. कारण आपला महाराष्ट्र म्हणजे संतांचं उभं पीक आमच्या मारुती बाबाचं वाक्य आहे. विठ्ठल विठ्ठल आपली ज्या संतांवर श्रद्धा असेल ते संतांनी आपल्याला जो मार्ग दाखवलेला आहे त्याच मार्गाने जर आपण गेलो तर न पडे गुंता कोठे काही असं निळोबरायचं आपल्याला सांगणं आहे. विठ्ठल विठ्ठल एकंदर आपल्याला लक्षात आलेलं आहे की शेवटच्या आणि पहिल्या चरणामध्ये संतांचा परिचय आहे आणि मधल्या 2 चरणामध्ये संत प्रतिपादित मार्गाचा परिचय आहे. त्यामुळे आपल्याकडे म्हणतात सीतावर्ण कशाची परीक्षा होते? भाताची परीक्षा होते. भात शिजला की नाही पाण्याकरता महिला मंडळ अख्खा भात शिवडत बसत नाही. 2 दाणे ते चमच्यावर पळीवर घेतात आणि ते दाबून पाहतात, भात शिजला कळतो. तसं आता 4 चरणाचा भाव तुम्हाला कळलेला आहे. सीतावर्ण भाताची परीक्षा झालेली. आता जे विठ्ठल केलं तरी हरकत नाही, पण मी करणार नाही कारण वेळ बाकी आहे. पण सीतावर्ण भाताची परीक्षाच होती. पोट नाही भरत, पोट भरण्याकरता भात खावा लागतो. तसं अभंगामध्ये नेमकं काय सांगितलं हे जरी आपल्याला कळालं तरी तेवढ्याने भागणार नाही. अभंगातला विस्तृत भाव कळाला तर मग त्याची अंमलबजावणी केली तर आपल्या जीवनाचा उद्धार आहे. विठ्ठल विठ्ठल आणखी तुम्हा जाणकार श्रोत्यासमोर, आणि या ठिकाणी जशी श्रोते माईबाप जाणकार आहेत तसे कीर्तनकार आणि प्रवचनकार माझ्या अवतीभोवती अधिक आहे. म्हणजे जाणती मंडळी असल्यामुळे काहीतरी बोलण्यापेक्षा जिथे भेळ म्हणजे काजू बदाम पिस्ता सुकामेवा त्याला म्हणतो आपण ते पचत नसेल तिथे भेळ वाढावी लागते. पण जे पचण्याचं गिराईक तिथे जर असेल तर मग तेच दिलं पाहिजे. परंतु काही असंही गिराईक आहे, काही तसंही आहे. म्हणून दोन्हीचा मेळ घालून आपण प्रामाणिकपणाने चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल 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 विठ्ठल. या अभंगाचा आपण आरंभी अनुबंध पाहू. तुम्ही म्हणाला हा अनुबंध म्हणजे काय? आमच्या महाराज मंडळीला कल्पना आहे, पण नवीन श्रोत्याला माहिती नसेल तर अनुबंध हा शब्द धातू आणि उपसर्ग एकत्र येऊन बनलेला आहे. अनु हा उपसर्ग आहे, अनु शब्दाचा अर्थ आहे पश्चात, आणि बंध शब्दाचा अर्थ बदबदनाती धातू आहे. धातू उपसर्ग बलात अन्यत्र नियते असं म्हटलं जातं. म्हणजे अनुबंध शब्दाचा अर्थ आहे अनु म्हणजे पश्चात, कळाल्याच्या नंतर
श्रोत्याला वक्त्याला गुणवानाला तो बद्ध करतो म्हणजे प्रेमाने त्याच्याशी एकबद्ध करतो, त्याचं नाव अनुबंध. आणि चतुष्टय म्हणजे 4 म्हणजे निरूपणा करता घेतलेल्या अभंगाचा अधिकारी काय, कोण, विषय काय, प्रयोजन काय, संबंध काय, 4 गोष्टी आपण थोडक्यात जाणून घेऊ. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कारण ह्या 4 गोष्टी कळाल्या म्हणजे आपल्याला आणखी त्याचा आनंद घेता येईल. नाहीतरी प्रत्येक क्षेत्रात अधिकारी लागतो. आमच्या बाबांचं सांगणं आहे, अनाधिकारीने काम केलं तर फजिती होते, फल प्राप्त होत नाही. आणि अधिकारी होऊन कार्य केलं तर फजिती होत नाही, फल प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. प्रत्येक क्षेत्रात अधिकारी लागतो. तुम्हीच बोलणार, मला याची कल्पना आहे म्हणून बोलतो. मडके घडवायची म्हटलं तर अधिकार कोणाचा? श्रोते माय बाप नाराज नाही ना तुम्ही? जेवण व्यवस्थित झालेले आहे ना? झोपा आल्या नाही ना? मग थोडासा प्रतिसाद द्या ना. मी म्हणतो मडके घडवण्याचा अधिकार कोणाचा? बोला ना. बरोबर, कुंभाराचा. कपडे शिवण्याचा अधिकार शिंप्याचा. केस लढवण्याचा अधिकार नाव्याचा. एक जण असंच बोलला होता तिसरीकडे. केस लढवणं वेगळं आणि केस कापणं वेगळं. केस लढवण्याचा अधिकार म्हटलं की वकिलाचा आणि केस कापण्याचा अधिकार नाव्याचा. विद्यार्थ्याला घडवण्याचा अधिकार शिक्षकाचा. चांगला स्वयंपाक करण्याचा अधिकार सुगरणीचा. चांगली शेती करण्याचा अधिकार हाडाच्या शेतकऱ्याचा, ज्याची ॲग्रिकल्चरची भली पुस्तकं पाठ असेल पण शेतीचं नावाचं जर माहिती नसेल तर काय करता येणार नाही. प्रत्येक क्षेत्रात अधिकारी लागतो. हे मृदंग वाजवण्याचं सुद्धा तुम्ही ते वाजवत असताना सगळे असे कान टाव करून बघत होतं, ते अधिकारी होऊन वाजवतात. एखाद्याने थाप टाकली की म्हशीच्या पावलासारखी पडते. एखाद्याने स्वर लावला की गर्दभासारखा वाटतो. पण एखाद्याने स्वर लावला की लोक दाद देतात, वाह क्या बात आहे असं म्हणतात. एखाद्याने थाप टाकली की म्हणतात वा वा आनंद वाटला. याचा अर्थ अधिकारी होऊन त्या क्षेत्रात उतरलं तर फल चांगलं प्राप्त होतं. मी एक बोलतो, महाराज वाजवते. तुम्ही टाळ्यात वाजा की नाही? हे बघा, मी ओठाने काढलं आणि त्यांनी बोटाने काढलं की नाही. तुमच्या हातात पखवाज दिला ते जमेल का? लावून द्याल तुम्ही? म्हणजे अधिकारीच लागतो की नाही? प्रत्येक क्षेत्रात अधिकारी लागतो दादांनो. तसा अभंगाचाही अधिकारी लागतो. आजच्या अभंगाचा अधिकारी कोण? आजच्या अभंगाचा अधिकारी पामर नाही, विषयी नाही, जिज्ञासू नाही, मुक्त नाही. हे शब्द आपल्या परिचित आहे. पण याच्या व्याख्या सांगायला गेलो ना बाबा तर याच्यातच कीर्तन संपेल. पण व्याख्या नाही सांगताना आपल्याला रंगनाथ गुरुजी परभणीकरांची भाषा आहे. त्यांचं म्हणणं असं, आमचं बोलणं शास्त्रातलं नाही पण शास्त्राच्या बाहेरचं नाही. त्यांचे परंपरेने ऐकलेले वाचलेले वाक्य सांगतो. जो काहीही खातो कुठेही खातो त्याचं नाव पामर. सोपी व्याख्या आहे पण शास्त्राच्या बाहेरची नाही. जो काही खातो कुठेही खातो त्याचं नाव पामर. जो कष्टाचं खातो त्याचं नाव विषयी. जो मधुकरी मागून खातो त्याचं नाव जिज्ञासू मुमुक्षू. आणि काही खाऊ दे त्याच्या वृत्तीत बदल होत नाही त्याचं नाव मुक्त. विठ्ठल 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 विठ्ठल. आता व्याख्या कळाली आणि भावही कळाला ना. नाही तर तासभर तसं लेक्चर दिलं असतं तर म्हटल्यास ते नेमकं काय चाललं. टावर खालीच रेंज नाही, विहिरी जवळचा वाफा कोरडा, असा प्रकार तो होतो. आणखी दुसऱ्या व्याख्या मी महापुरुषाच्या ऐकलेलं सांगतो. पामर म्हणजे कोण? माऊलीची ओवीचा आधार घेऊन सांगतो. ओवी पुढे सांगतो. आपण व्यवहारातही म्हणतो काय निर्लज्ज मनुष्य आहे, याला जनाची नाही आणि मनाची नाही. ज्याला जनाची मनाची दोन्ही नसते, लाज नाही ना, त्याचं नाव आहे पामर. ज्याला जनाची असते, लोकात चांगला वागतो, पण मनाची नसते, खाजगी जीवन वेगळंच असतं, बोले तैसं न चाले, त्याला ते समजून घ्या. मग ज्याला जनाची मनाची दोन्ही नाही तो पामर. ज्याला जनाची आहे पण मनाची नाही तो विषयी. आईची जागवी तो जना सरीचे मनासहित म्हटलेलं ना, म्हणून त्याला जनमानाची दोन्ही आई तो मुमुक्षू. आणि ज्याला जनविजनच राहिलं नाही, जनविजन झाले आम्हा तो मुक्त. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि मग त्यापैकी पहिल्या दोन्ही व्याख्यातले, आता ह्याला ज्ञानोबराच्या ओव्यात जर ऐकायची इच्छा असेल तर त्याही बघा, कारण ज्ञानेश्वरी माझ्या समोर उभी असल्यामुळे सांगायला काय अडचण नाही ना. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पामराची व्याख्या माऊली म्हणतात, येतुलिनी आगवे कृत्याकृत्य नाठवे जो करणे याची नावे भलतीची करी. विषयीची व्याख्या माऊली म्हणतात, म्हणती संसारी जन्मेचे यज्ञाधिक कर्म केजे मग स्वर्ग सुख भोगीचे मनोहर. जिज्ञासूची व्याख्या माऊली सांगतात, डोळा हरणविरे घाई कोत नजरे तैसे न विसरे जन्मकाळीचे दुःख. आणि मुक्ताची व्याख्या माऊली सांगतात, चौथ्याची ठाई काहीची करणे नाही, येणे कारणे म्हणे पिपाही ज्ञान यातो. आणि 4 प्रकार मी नंतर केले, त्याला ओवीचा आधार आहे. ऐशी ऐशी अवकाळा घे पे जन्म मरणाचा कांटाळा, ते लाज पै निर्मळा निसुगा गोड. विठ्ठल 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 विठ्ठल.
त्यापैकी पामर विषयी यांना जरी दुःखाच्या निवृत्तीची आणि आनंदाच्या प्राप्तीची अपेक्षा असेल आहे, पण त्याकरता जे नियत साधन आहे त्यात ते प्रवृत्त नाही, म्हणून ते अभंगाचे अधिकारी नाही. मुक्ताला आवश्यकता नाही, तो कृतार्थ झालेला आहे. राहता राहायला घ्या तुम्ही इच्छा जिज्ञासा, जाणण्याची इच्छा ज्याच्या अंतःकरणात आहे. काय जाणण्याची? संत म्हणजे काय आणि त्यांनी दाखवलेला आत्मउद्धाराचा मार्ग कोणता हे जाणून घेण्याची जिज्ञासा ज्याच्या अंतःकरणात आहे तो आजच्या अभंगाचा अधिकारी आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अधिकारी आपल्या आता लक्षात आला. विषय प्रत्येकाचा विषय वेगळा आहे. आज माझा विषय अभंग सोडवणं का सोडून देणं? धन्यवाद. माझा विषय अभंग सोडवणं. यांचा विषय चाटा थापा देणं का योग्य वेळेला चाट थाप देऊन साथ करणं? एक विनोदाने बोलतोय मी, पण कळायला काय अडचण नाही ना आपल्याला. आपल्या आपल्यात लावून घेतलं म्हणजे बरं. इतरत्र शोधण्यापेक्षा इथेच उदाहरण शोभले का ते त्याला म्हणतात हातच्या कंकणाला आरसा कशाला. यांचा विषय काय योग्य त्या वेळेला चाट थाप देऊन साथ करणं. गुणीजन वर्गाचा योग्य त्या वेळेला योग्य तेच प्रमाण देणं हा त्यांचा विषय आहे. नाही तर मग पाचर टाकून बसावं लागणं हे बरोबर नाही. रामकृष्ण हरी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणजे ते शेतकऱ्याला अनुभव असतो म्हणून मी बोलतो. ते एखादं ते वेळेस रुमणं मोडतं वक्री, ते काय म्हणतं ओखरच ना, हंता हंता. मग ते अचानक मोडलं ते जर दाबलं नाही तर ते वसन लागतं, ते गवत निघत नाही. मग अशा वेळेला अचानक रुमणं तयार करावं लागतं. ते बरोबर मग तासून बसावं लागतं. पण ते जे एखादा ठोका त्या वाकसाचा किंवा कोलाड्याचा जास्तच पडला का ते जास्तच चेपट होतं, मग त्याच्यात पाचर बसावी लागते. तसं आमच्याही वेळेला बऱ्याच वेळेला एखाद्या मोठ्या गायकाने प्रमाण दिलं का ते बसून घ्यावं लागतं, कारण दिलं कोणी आहे काही बोलता येत नाही. किंवा ते वायसर टाकून बसवणं, पाचर टाकून बसवणं असा प्रकार नाही घडला पाहिजे. अगदी योग्य त्या वेळेला तेच प्रमाण देता आलं पाहिजे फेस टू फेस. आणि ते वेळ निघून गेल्याच्या नंतरही नाही. वक्ता अर्धा बोलतो मग तो अर्धा पोटो पुढचं म्हणतो, म्हणजे टोल नाका भरल्यावर गाडी चालवणं पुन्हा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणजे थोडक्यात काय त्यांचा विषय काय योग्य त्या वेळेला योग्य ते प्रमाण देऊन साथ करणं हा यांचा विषय आहे. आणि निवांत झोपा काढणं आपला विषय आहे नाही. जीवाचे कान करून निळोबरायने आपल्याला आजच्या अभंगामध्ये काय संदेश दिला हे जाणून घेणं तुमचा विषय. प्रत्येकाचा जसा विषय आहे योग्य त्या वेळेला कोणाला ट्रबल पाहिजे, कोणाला गेन पाहिजे, कोणाला विको पाहिजे, हे योग्य ते हे आम्हाला सांगायचं काम नाही पडलं पाहिजे. ते त्यांना कळायला पाहिजे आणि त्यांना ते कळत असेल तरच तिथं बसलं पाहिजे. आणि त्यांना ते कळतं कारण आम्हाला सांगायची गरज नाही ना. नाही तर बऱ्याच वेळेला ते म्हणते मग तुम्ही सांगा काय काय द्यायचं. अरे मग तुम्ही आम्हीच सांगायचं तर तू काय करायचं हे कळायला पाहिजे ना. मला सांगायचं एवढंच आहे का प्रत्येकाचा विषय त्याला कळायला पाहिजे, एवढ्या करता मी बोलतो. तसा आजच्या अभंगाचा विषय काय, तर आजच्या अभंगाचा विषय या कराल विक्राल कलिकालामध्ये समाजातील सर्वच घटकाला त्यांच्या आत्यंतिक कल्याणाकरता, त्यांच्या उद्धाराकरता त्यांना संत म्हणजे काय हे कळावे आणि त्यांनी दाखवलेला मार्ग कोणता हा कळावा. एकदा कळलं की ते पटत असतं, पटलं की ते झेपत असतं, झेपलं की त्यात रंगून जात असतं, रंगला की कृतार्थ झाला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हे डॉक्टर बाबाची वाक्य आहे. डॉक्टर बाबाचं वाक्य. कळलं की पटतं, पटलं की झेपतं, झेपलं की त्यात रंगतो. रंगला का नाही? झेपलं नाही. झेपलं का नाही? पटलं नाही. पटलं का नाही? कळालं नाही. अहो माना डोलत होते नंदीबाईला सारख्या. कळालं तर बरोबर का नाही? कळालं तर बऱ्याच वेळेला कळतं पण पटत नाही. कळतं पण पटत का नाही? तो तार्किक आस्तिक असेल तर त्यालाही त्याच्या बुद्धीला पटतं तोपर्यंत तो स्वीकारत नाही. आणि श्रोत आस्तिक असेल, संतांनी सांगितलं की स्वीकारल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. हा हा हा. बघा म्हणजे अधिकारी कोण? जिज्ञासू. विषय काय? संत आणि तत्प्रतिपादित मार्गाचा परिचय करून देणं. आणि एक वाक्य बाबा आपण पाठात नेहमी म्हणतो, प्रयोजनम अनौद्दिश्य मंद आपी प्रवर्तते. प्रयोजनाशिवाय मंदातला मंद करता सुद्धा कर्मामध्ये प्रवृत्त होत नाही. कुठलंही काम करायचं म्हटलं का फलाची अपेक्षा असते. मग आजच्या अभंगाचं प्रयोजन म्हणजे फल काय? एक बारकावा गणेश महाराज बाबा आपल्या विचारसागर ग्रंथामध्ये पहिलाच तरंग त्याच्यामध्ये विषय सांगितलं काय? जीव ब्रह्मैक्य ज्ञान. पण त्या जीव ब्रह्मैक्य ज्ञानाला पहिल्या परिच्छेदात विषय म्हणतात, पुढच्या परिच्छेदात प्रयोजन म्हणतात. नेमका प्रयोजन का विषय आहे? विठ्ठल 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 विठ्ठल. तर डॉक्टर बाबा त्याचा बारकावा सांगतात, अप्राप्त आहे तोपर्यंत विषय प्राप्त झाल्याच्या नंतर तेच प्रयोजन फक्त अवांतर. विठ्ठल 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 विठ्ठल. तसं जीव ब्रह्मैक्य ज्ञान तिथे प्रयोजनही आहे आणि विषयही आहे. तसं आजच्या अभंगामधलं प्रयोजनही तेच आहे आणि विषयही तोच आहे. कारण संत कळणं हे फलही आहे, त्यांनी दाखवलेलं मार्ग कळणं हे फलही आहे.
अप्राप्त आहे तोपर्यंत विषय आहे, प्राप्त झाल्याच्या नंतर तेच प्रयोजन आहे. विठ्ठल विठ्ठल विठला 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 विठला. आणि मग आता एक राहिला शेवटचा संबंध. संबंध प्रत्येक क्षेत्रात लागतो, व्यवहारातही लागतो, परमार्थातही लागतो, राजकारणात लागतो, सगळीकडे लागतो. आणि संबंध जितका अव्यवहित असेल तितका व्यवहार चांगला घडतो. संबंध जितका व्यवहित असेल तितका व्यवहार गलिच्छ घडतो. विठ्ठल विठ्ठल विठला 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 विठला. घडलेली गोष्ट आहे, नाव विचारू नका, मला काही दिवस जगायचं आहे. इतका पंचनामा करणं चांगलं नसतं, पण परोक्ष रीतीने बोलायला उदाहरण द्यायला हरकत नाही. महाराजच आहेत, कीर्तनकार आहेत. आता गोकुळाष्टमी रामनवमी असले की महाराज लोकांचं सीझन बिजी शेड्यूल असतं जरा. आणि मग त्यांचे भाऊ ते डबल रोलच, म्हणजे आपण त्याला आवळी जावळी म्हणा. आणि मग महाराजांच्या गैरहजेरीमध्ये त्याने सांगितलं, अरे मला शक्य नाही, तू जाऊन तिला तेवढं घेऊन ये बघू, म्हणजे यांच्या पत्नीला. आता हा गेला, पण महाराजांचा कपडे घालून गेला, महाराजांचा पोशाखामध्ये गेला. बरं दिसायला सारखीच होती. त्या छोट्या कार्ट्याचा रॉंग नंबर लागला, ते धावत गेलं. अगं आई भाऊजी आले. काही भागात भाऊजी म्हणतात, काही भागात दाजी म्हणतात. मेवणा. त्या सासूबाईला इतका आनंद झाला, तुकोबराव विनाकारण म्हणणार नाही, नाकीचा मोती ठेवी गहाण राखी जावयाचा मान. तिने ते गॅस पेटला, त्याच्यावर कढई ठेवलं, अर्धा किलो करडईचं तेल टाकलं, इकडं ते पीठ कालवलं, मिरची वगैरे काय टाकायचं ते टाकलं, तेलाला आधन आलं. आता त्याच्यात टाकायचं. हे सगळी कशाची तयारी होती? भजेची. हो बघा, भजे खातवर इथं नाही, ते भजे खातवर इथं आहे, भजेची तयारी होती. कारण आता ते पंक्तीत खाल्ले म्हणून आठवलं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ती भजेची तयारी चालली होती, पण तेवढ्यामध्ये ते कार्ट पुन्हा पळत आलं. त्याला जवळ आल्यावर लक्षात आलं, ते म्हटलं हा काही भाऊजी नाही, भाऊजीचे भाऊ आहेत. सासूबाईने प्लॅन लगेच बदलला. दुसरा गॅस पेटवला, त्याच्यावर तवा ठेवला, त्याच्यातले पळी तेल काढलं, त्याच्यात टाकलं आणि ते सगळं पीठ त्याच्यावर पालथं केलं. काय केलं? त्याचं बेसन केलं, पिठलं केलं. अगोदर काय ठरली होती? भजी. नंतर काय केलं? पिठलं. कशामुळे? तेवढं जर बोलला तर तुमच्याहून जीव ओळून टाकावा, आणि तेवढं जर नाही बोलला, धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल विठला विठला विठला. संबंध करता आपण हे बोललो. पहिला संबंध काय होता? साक्षात जावई होता, म्हणजे अव्यवहित, म्हणजे जवळचा. आणि दुसरा जावयाचा भाऊ निघाला, व्यवहित. बदलला ना. पहिलं भजी ठरली आणि लगेच पिठलं झालं ना. म्हणजे व्यवहारात सुद्धा संबंध लागतो, तसा अध्यात्मातही लागतो, अभंगातही लागतो. मग आजचे अभंग कोणाचा? निळामणे म्हणजे कोणाचा? निळोबरायचा अभंग आहे. म्हणजे निळोबरा या ठिकाणचे काय आहेत? प्रतिपादक आहे. आणि संत आणि त्यांचा महिमा, संतांनी त्यांनी दाखवलेला मार्ग ही प्रतिपाद्य आहे. म्हणून त्या दोघांमध्ये संबंध आहे. प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध. विठ्ठल विठ्ठल विठला विठला. अभंगाचा अनुबंध आपल्या आता लक्षात आला. पण पुन्हा एक प्रश्न आपण उपस्थित करू. निळोबरा आजच्या अभंगामध्ये कुणाचा आपल्याला परिचय करून देतात? तर एक संत आणि दोन त्यांनी दाखवलेला मार्ग. मला आपल्याला विचारायचं आहे, मार्ग एक आहे का अनेक आहे? मार्ग अनेक आहे. बरं, मार्ग दाखवणारे एक आहे का अनेक आहे? मार्ग दाखवणारे अनेक आहे. मार्गही अनेक आहे, मार्ग दाखवणारी अनेक आहे. पण अनेक मार्गापैकी एकच मार्ग निळोबरा घेतात, आणि अनेक मार्गदर्शकापैकी एकच घेतात. मार्गदर्शक घेतात संत, आणि मार्ग घेतात जो संताने दाखवला तो. असं निळोबरा का करतात? विठ्ठल विठ्ठल. तर मार्ग जर अनेक आहे, मार्ग दाखवणारे अनेक आहे, तर निळोबराने संत आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गाचीच निवड निळोबराने का केली? आपण नंतर भावार्थानंतर या प्रश्नाचं उत्तर देऊ. तूर्त निळोबरा आहे संत आणि तत्प्रतिपादित मार्गाचं वर्णन या अभंगामध्ये करतात, असं आपण बोललो. तर निळोबरायने संत आणि तत्प्रतिपादित मार्गाचं वर्णन करत असताना संतांचं वर्णन 3 शब्दाने केलं: दयानिधी, कृपावंत, सुखसिंधू. आणि संतांनी दाखवलेल्या मार्गाचं वर्णन 2 वचनाने केलं: न पडे गुंता कोठे काही, देती सिद्धांत सौरसू. मग संतांनी दाखवलेल्या मार्गाचं म्हणजे निळोबराय संतांचं वर्णन करत असताना काय म्हणतात? तर संताला दयानिधी अशी उपमा निरूपणाकरता घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणाच्या उत्तरार्धामध्ये देतात. दयानिधी संत ते, दयानिधी संत ते, दयानिधी संत ते, दयानिधी संत ते. मार्ग दावून गेले आधी, मार्ग दावून गेले आधी, मार्ग दावून गेले आधी, मार्ग दावून गेले आधी. दयानिधी संत ते, दयानिधी संत
संकटे संतांचा परिचय करून देत असताना निळोबरांनी पहिला शब्द ठेवला दयानिधी संत ते. दयेचे निधी असणारे ते संत आदी मार्ग धावून गेले. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आधी शब्दाचाच अर्थ आपल्या जन्मा अगोदर. एक सरळ सरळ अर्थ घ्या. आपण येण्याच्या पूर्वी आपल्या अगोदरच ते काय केले, आपल्याला मार्ग धावून गेले. कोण गेले? पण दयानिधी ते संत आदी मार्ग धावून गेले. पण दयानिधी म्हणता असताना बघा, एक बारकावने बाबा निळोबरांनी संतांचा परिचय करून देताना जे तिन्ही शब्द वापरले ना, त्या प्रत्येक ठिकाणी विशेषण लावलेलं आहे. पहिल्या चरणात म्हणतात दयानिधी आणि शेवटच्या चरणात म्हणतात कृपावंत सुखसिंधू. पण नुसतं दया शब्द वापरत नाही, निधी त्याचं विशेषण वापरतात. कृपा शब्द वापरत नाही, वतूप त्याला प्रत्यय लावतात. आणि सुख म्हणत नाही, सिंधूची उपमा देतात. विठ्ठल 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 विठ्ठल. असं निळोबराय का करत असावे? तर दया, केवळ दयावान जे असतात त्यांना जर संत म्हटलं असतं तर इतर 3 ठिकाणी त्याची अतिव्याप्ती झाली असते. निळोबरायला ती नको आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आता तुम्ही म्हणाल अतिव्याप्ती म्हणजे तरी काय? तर अतिव्याप्ती शब्दाचा तर्कसंग्रहामध्ये एक छोटीशी पंक्ती, लक्ष वृत्तित्वे सती अलक्ष वृत्तित्वम अतिव्याप्ती. त्याचा सरळ अर्थ आहे लक्षाच ठिकाणी लक्षण जाऊन अलक्षाच ठिकाणी देखील जाणं, याला अतिव्याप्ती म्हणतात. मग आपण कोणाचा परिचय करून देऊ लागलो दयानिधी या पदाने? संतांचा. दयानिधी पदाने आपण संतांचा परिचय करून देऊ लागलो. आणि जर त्याची अतिव्याप्ती जंताच्या ठिकाणी, वेदांताच्या ठिकाणी, भगवंताच्या ठिकाणी होत असेल तर संतांचं निर्दुष्ट लक्षण झालं नाही. कारण तदैव लक्षण दोषेत्र शून्यम, अतिव्याप्ती अव्याप्ती असंभवत्वा, त्यालाच खरं लक्षण म्हणतात जे 3 दोषांनी रहित असलं पाहिजे. तुम्ही लक्षण करायला लागला संतांचं आणि निधी हे विशेषण वापरलं नसतं तर जंतावर त्याची अतिव्याप्ती झाली असती. जंतावर म्हणजे जीवावर, म्हणजे तुमच्या आमच्यावर. आपल्या ठिकाणी दया नाही का? आहे ना. बरं वेदावर त्याची अतिव्याप्ती झाली असती. वेदाच्या ठिकाणी दया नाही का? आहे ना. बरं भगवंतावर त्याची अतिव्याप्ती झाली असती. भगवंताच्या ठिकाणी दया नाही का? आहे ना. पण निधी शब्द टाकला, आता सगळ्याची आता सगळे संपलेत. आता केवळ ते संतावर लक्षण जातं. कारण जंताच्या ठिकाणची दया निधी स्वरूपाची नाही. वेदाच्या ठिकाणची दया म्हणजे वेदांताच्या ठिकाणची दया निधी स्वरूपाची नाही. आणि अक्षरशः जगाचा बाप असणारा परमात्मा याच्या ठिकाणची दया सुद्धा निधी स्वरूपाची नाही. तुम्ही म्हणाल कशावरून? सिद्ध करूया आपण. कारण नाही प्रतिज्ञा मात्र वस्तुसिद्धी किंतु लक्षणा प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी. जंताची दया कसे सामान्य बघा, पुत्र आणि पुतण्या याच्यात अंतर आहे की नाही? पुत्र म्हटलं की कोणाचा? आपला. आणि पुतण्या म्हटलं की भावाचा. आणि मग कारभारी जर घरी एकत्र असेल आणि रस्त्याने भाऊ आला, ट्रॅक्टर ऊसाचं दिसलं, ऊस ओढला आणि आला, जोत्यावर धाकटा बसलेला हिने बघितलंच नाही, कारभारी हाच आहे. आणि मग पुत्र आणि पुतण्या दोघंही धावून आलेत, ऊस तर एकच आहे, दोघाला दिला पाहिजे. मग त्यांनी 2 भाग केले. पण योगायोगाने मला मात्र तो बुडाचा ऊस जरा गोड असतो, वाड्याचा जरा पांचट असतो. पण मग याने विचार केला, बुडाच्या बाजूने नेमका पुतण्या आहे आणि वाड्याच्या बाजूने पुत्र आहे. बाबा दादा ऊस म्हटले, बाळांनो हे घ्या ऊस. दादा ऊस म्हटल्याच्या नंतर काय म्हटलं? हे घ्या ऊस. आता लेकराला काय कळालं नाही, लेकरच ती घेतली, आपले खात निघून गेली. पण हे धाकट्याने बघितलं ना. धाकटं सायंकाळी म्हटलं, दादा म्हणले काय? म्हणलं वेगळं निघू. म्हणले का? म्हणजे वेगळं निघू, संसार बघू. म्हटले त्रेतायुगात रामायण घडलं ना, तर कलियुगात आपल्या घरात रामराज्य म्हटलं जातं. मी तुझा राम आणि तू माझा लखन. आपली अशी कीर्ती आहे महाराष्ट्रामध्ये, आपल्या तालुक्यात, जिल्ह्यात. असं वेगळं नाही निघता येणार. नाही म्हटले दादा निघू आता. म्हणले अरे पण का? म्हणजे विनाकारण. ते मला कारण सांगितल्याशिवाय वेगळं नाही निघता येणार. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि कुठल्याही गोष्टीला कारण लागतं. कारण गुन्हा कार्यानुवर्तनते किंवा कार्यानुसंक्रामंती म्हटलेले. कारणाशिवाय कार्य होतच नाही, नाहीच होत. सांगतो सहज सहज सहज, कारण महिला बऱ्याच पेंगायला लागल्या म्हणून थोडं सांगतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. वक्त्याची जबाबदारी असते, प्रत्येकाच्या पदरी काहीतरी पडलं पाहिजे. काहीला दृष्टांत कळाला तर दृष्टांत, सिद्धांत कळणं आपलं गरजेचं आहे. कारणाशिवाय कार्य घडत नाही हा सिद्धांत मला सांगायचा आहे. काही मंडळी आत्ताच वारीहून आपण जाऊन आलो, सगळीच मंडळी. काही पायी जातात, काही मागून गाडीने जातात. 1 महिनाभर पायी चालत गेला, मागून 4 त्याचे मित्र गाडीने गेले. दर्शन बाहेर लागले, तिथे भेट झाली. जी कशी वारी? म्हटली खूप आनंदात वारी. पण आमच्या घरी कसं? म्हणजे तुमच्या घरी सगळं चांगलं, पण तो म्हणला पण काय? म्हणले तुझ्या घरची कुत्री मिली, बाकी सगळं चांगलं आहे. तो म्हणला कुत्री मिली, कार्य घडलं, पण कारण म्हटले काहीच नाही.
तुझ्याच घोडीचा पाय खाताना नरडीत अडकला म्हणून ती कुत्री मेली. तो म्हटलं याचा अर्थ घोडी पण गेली. म्हटले हो, बाकी सगळं चांगलं आहे. तो म्हटलं घोडी गेली, कार्य घडलं, पण कारण म्हणले काही नाही, तुझ्या आईच्या सरणाला भ्याली म्हणून घोडी गेली. तो म्हटलं माझी म्हातारी गचकली. म्हणले हो, बाकी सगळं चांगलं आहे. तो म्हणलं म्हातारी गेली, कार्य घडलं, पण कारण म्हणले कारण काहीच नाही, तिने नातवाची हाय खाल्ली म्हणून म्हातारी गेली. म्हणले माझे कार्टे बी गेलं. म्हटले हो, बाकी सगळं चांगलं आहे. तो म्हणलं कार्ट गेलं, कार्य घडलं, पण कारण म्हणले कारण अरे कुठपर्यंत वरच्या दोदार जगल. म्हटले म्हणजे बायको गेली. म्हटले हो, बाकी सगळं चांगलं आहे. तो म्हणलं बायको गेली, कार्य घडलं, पण कारण म्हणले कारण काहीच नाही, तिने पेटलेल्या घरात उडी खाल्ली म्हणून बायको गेली. म्हटलं म्हणजे घरही जळालं. म्हटले हो, अख्खी राग झाली. म्हटले हो, बाकी सगळं चांगलं आहे. ते सांगणारे असे चतुर असतात, एक वाक्य बाकी सगळं चांगलं आहे, बाकी सगळं चांगलं आहे. आता बघा, कारणाशिवाय कार्य काय घडलं नाही. कुत्री काय मेली, घोडीचा पाय अडकला. घोडी काय गेली, सरणाला भ्याली. मग म्हातारी काय गेली, नातवाची आई खाल्ली. ते नातू का गेला, वर कुठपर्यंत वरच्या दुधा जगेल. बायको गेली काय गेली, पेटल्या घरात उडी खाल्ली. तो म्हटलं मग घर का जळालं. आता ते सांगणारला रागाच आला. तो मला ना आलाय का. महिनाभर पांडुरंगाची वारी करत आला, नामचिंतन करत आला. गोलेबाबाचं वाक्य आहे, किती करा, जीव ओतून करा, कसाही करा, पूर्ण होतच नाही त्याचं नाव संसार. आणि कसाही करा, काहीच वाया जात नाही त्याचं नाव परमार्थ. अरे आजा गेला, पंजा गेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पण तो तैसा झाला, कुणाचाही पूर्ण न झाला. माऊली 15व्या अध्यायात म्हणतात, या फळ ना चुंबिता फुल ना तुरुंबिता, जे काही पंडूस होता ते रुखछा. अशा वाझोट्या संसाराबद्दल काय विचारतो. अरे पांडुरंगाचं दर्शन घेऊन जीवन कृतार्थ करून घे ना. मला सांगायचं एवढंच होतं, कारणाशिवाय कार्य घडत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. कारणाशिवाय कार्य घडत नाही हा सिद्धांत आहे. कारण गुणा कार्याने वर्तन ते. मग तो बघा आपण होतो कुठं हे लक्षात घ्या. दादा का वेगळं निघायचं. तो म्हटलं कारण सांग. तो म्हटलं कारण एवढंच आहे दादा, असं होतं ना, ते असं झालं म्हणून वेगळं निघायचं. काय होतं, असं होतं ते असं झालं म्हणून वेगळं निघायचं. कारण पुत्र आणि पुतणे याच्यातला भेद तू केला, तुझे जवजव घडे, मग संसार बाई जोडे. त्यामुळे आता आपलं एकत्र राहणं शक्य नाही. सांगा, जनताकडे दया नाही आहे, पण ती पुत्र आणि पुतण्यातला भेद करणारी आहे, म्हणून निधी स्वरूपाची दया जनताकडे नाही. पुढचा वेदांताचं बघा, ज्ञानोबराची ओवी आहे, वेद संपन्न किर होय परी कृपण आयसा नाही, जो कानी लागला ती वर्णाच्याचे श्री शूद्राधिका अबोला धरिला तेने. म्हणून वेदाची दया निधी स्वरूपाची नाही, भगवंताची म्हणाल. भक्ता राखे पाया पास, भक्ता राखे पाया पास. भक्ता राखे पाया पासी, भक्ता राखे पाया पासी. भक्ता राखे पाया पासी, भक्ता राखे पाया पासी. भक्ता राखे पाया पासी, भक्ता राखे पाया पासी. दुर्जनासी संहारी, दुर्जनासी संहारी, दुर्जनासी संहारी, दुर्जनासी संहारी. भक्ता राखे पाया पासी, भक्ता राखे पाया पासी, भक्ता राखे पाया पासी. दुर्जनासी संहारी, दुर्जनासी संहारी, जनासी संहारी, दुर्जनासी संहारी. भक्ता राखे पाया पासी, भक्ता राखे पाया पासी, भक्ता राखे पाया पासी. हा रामकृष्ण हरी. बरं वाटलं बरं. म्हटलं एवढं त्यांनी आम्ही एवढं नाही जीव तोडून तुमच्या समोर सादरीकरण करून तुम्ही नुसतं किमान काय नाही ताणसीन तर कानसीन तरी पाहिजे ना. धन्यवाद. भक्ता राखे पाया पासी, दुर्जनासी संहारी, दुर्जनासी संहारी, दुर्जनासी संहारी. हो बस संपलं. मला एवढंच सांगायचं. भक्ता राखे आणि दुर्जनासी संहारी म्हणजे आपपर भाव भगवंताच्याही ठिकाणी आहे ना. म्हणून भगवंताची दया ही निधी स्वरूपाची नाही, पण संतांची रंजले गांजले जे का रंजले, जे का रंजले तोची मने जो हरिबोल. हा टाळ करे तोची सा
हो द्या ना त्यांना. दया करुणेचे पुत्रासी तेची दासाने दासी जे रंजले गाजले त्यासी माये जो आपुले तोची साधू ओळखा. देव देतेची जाणा. साधक हृदय संजीवनी सद्गुरू डॉक्टर नारायण महाराज जाधवबाबा म्हणत असतात, रंजलेले म्हणजे कोण आणि गांजलेले म्हणजे कोण. त्रिविध तापाने गांजलेले आणि 5 विषयामध्ये रंगलेले, असे रंगलेले गांजलेले आपण कोण आहे, सर्व आपण याच्यातच आहोत. आणि मग आपल्या सर्वांना यांनी अगदी मोजकं ते पुन्हा पकडलं. दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी. त्यांना दास दासी याच्यातला भेद कळत नाही. मग हे शब्द का वापरले आपल्याला कळावं म्हणून. विठ्ठल 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 रंजले गांजले त्यासी मने जो आपुले. जे का रंजले गांजले त्यासी मने जो आपुले. तोची साधू ओळखावा देवते तेची जाणावा. तोची साधू ओळखावा देवते तेची जाणावा. जे का रंजले गाजले त्यासी मने जो आपुले. जे का रंजले गाजले मने जो आपू मने जो आपू मने जो आपू. ही संतांची दया असल्यामुळे निधी स्वरूपाची दया संताकडे आहे. म्हणून जनताची बघा, निधी उपमा जनताला देता येत नाही, वेदांताला नाही, भगवंतालाही नाही. निधी स्वरूपाची दया केवळ संतांच्याकडे आहे. म्हणून टाळकरी वृंद, म्हणून आपण वासुदेवामध्ये काकडा घात असताना संतांच्या दयाला सागराची उपमा दिलेली बघा. संतांच्या दयेला सागराची उपमा दिलेली आहे. साधू संत माय बाप जे का दयेचे सागर, भावाचे मुख्य स्थान, भक्तीचे ते माहेर, ही केले कृपादान. मस्तकी ठेवी येला कर, माया मोह निरसली, शुद्ध झाली कलेवर. साधू संत मायबाप जे का दयेचे, बिसलेली वाटर, पाणी किती लिटर? 1 लिटर. जार 20 लिटर. एखादी टॉकी असेल तर घरावर आपण ठेवतो ती 1000, 500, 2000 लिटर. शेततळ असेल तर काही लाखाच्या गणितीत असेल काहीतरी. आता तुम्हाला शेतकरी असल्यामुळे माहिती आहे, मला त्यातला फारसा अभ्यास नाही, पण काहीतरी त्याचं मोजमाप आपल्याला करता येतं, काहीतरी आहे ना. पण जर एखाद्याला म्हटलं सागराचं पाण्याचे गणित करता येईल का, तशी संतांची दया सागरासारखी आहे. म्हणून साधू संत मायबाप भजे का दयेचे सागर. आणि तेच निळोबरायचं म्हणणं आहे, दयानिधी संत ते विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पण ते म्हणजे नेमके कोणते? निळोबराय दयानिधी संत ते, आणि ते हे काय आहे? सर्वनाम आहे. आणि आपल्या लघु सिद्धांत कौमुदीमध्ये स्वामीजी सांगतात, काय सर्वनामन पूर्व प्रधान बुद्धिस्त परामर्श. डॉक्टर बाबा पाठात म्हणत असतात, सर्वनाम कळाले पंचदशी कळाले, आणि सर्वनाम नाही कळाले मग काय कळालं नाही हेही कळत नाही. कारण पंचदशीमध्ये सुरुवातीला नाम येतं आणि पुढे तो ती ते सर्वनामावर सगळं चालतं. म्हणून सर्वनाम कळालं की सर्व काही कळालं. तसं दयानिधी संत ते, आणि ते म्हणत असताना सर्वनामामध्ये जवळपास मराठी व्याकरणमध्ये आपण 6 प्रकार पाहतो. ते म्हणजे दूरदर्शक वाचक सर्वनाम आहे. मग दयानिधी संत ते निळोबरा नेमकं कोणाकडे बोट दाखवतात? उत्तर आपण पाहू. एकदा मोठे प्रमाणे भजन करा. विठोबा विठोबा दयानिधी संत ते म्हणत असताना निळोबरा नेमकं कोणाकडे बोट दाखवतात?
निळोबराने जेव्हा केव्हा त्यांच्या मुखातनं हा अभंग बाहेर पडला त्यावेळेला कोणी कोणी त्यांच्यासमोर श्रोते मायबाप त्यांचे लीला सहचर असणार त्यांना निळोबराय त्यांच्यासमोर बोलले असेल, कोणीतरी समोर असेल, निळोबरायने बोट दाखवलं असेल. पण आता जर आपल्याला दयानिधी संत ते म्हणताना आपण निळोबरायचा अभंग घेतला, आपण कीर्तन करायला लागलो, चिंतन करायला लागलो, सगळे मिळून आपण चिंतन करत आहोत. मग निळोबराय दयानिधी संत ते म्हणताना तुमच्यातला एखादा श्रोता उठला आणि त्याने विचारलं, महाराज दयानिधी संत ते म्हणताना निळोबराय नेमकं कोणाकडे बोट दाखवता तो? असं जर वक्त्याला विचारलं तर वक्त्याला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे ना. बरं, ज्या वेळेला निळोबराय बोलत होते त्यांच्यासमोर कोणीतरी संत असले पाहिजे, कोणाकडे तरी ते बोट दाखवतात. बरं, निळोबरायने आपल्याला येऊन सांगावं एवढी आपली शरीराची उंची नाही ना अधिकाराची नाही. आणि त्यावेळेला जरी आपण कदाचित असलो, तुका म्हणे तधी होतो आम्ही या न्यायाने, तरी आपल्याला कालची भाजी काय खाल्ली ही आज आठवत नाही तर त्यावेळेचं काय आठवणार. पण मग दयानिधी संत ते म्हणताना प्रत्यक्ष प्रमाणामध्ये निळा म्हणे एवढंच नाव आहे शेवटच्या चरणात, बाकी कुठल्याही संतांचा नामनिर्देश पूर्ण अभंगामध्ये नाही. मग निळोबराय दयानिधी संत ते म्हणताना नेमकं कोणाकडे बोट दाखवत असावे असं याचा विचार जर प्रत्यक्ष प्रमाणाने आपल्याला लक्षात येत नसेल तर शास्त्रामध्ये आपल्याला अनुमान प्रमाणाचा आधार घेतला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल तसे तर 12 प्रमाणाचा विचार आलाय, पण आपण म्हणतो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री. तसे वृत्ती प्रभाकर नावाच्या ग्रंथामध्ये मुख्य प्रमाणाचा म्हणजे मुख्यमंत्र्याचा विचार आहे असं म्हणा. 6 प्रमाण प्रत्यक्ष अनुमान, शब्द उपमान, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी. 6 उपप्रमाण आहे. परंपरा, अभिनय, संस्कार, मानस, संभव, ऐतिह्य असे 6 उपप्रमाण आहे. त्यातलं एक अनुमान प्रमाण आणि अनुमान प्रमाणाचे एक प्रसिद्ध वचन आहे, यत्र यत्र धोमा तत्र तत्र वन्नी. डोंगरावर धीरू दिसतो त्या अर्थी आग्नी आहे. तसं निळोबराय नेमकं कोणाकडे बोट दाखवावं आहे तर काहीतरी आपण तर्क करावा. कारण निळोबरायला नेमक्या कोणत्या संताकडे बोट दाखवायचं किंवा काय त्यांचा नेमका भाव आहे तो संतांनीच सांगावा. चैतन्य महाराज देगलूरकर म्हणत असतात, प्रत्येक वक्ता अनुमान करत असतो. ज्याचं अनुमान जुळतं मिळतं वाटतं हृदयाला भावतं लोक त्याला विद्वान मानतात, एवढाच फरक आहे. पण सगळे प्रत्येकजण अनुमानच करतो. आता त्या अभंगातून नेमकं त्या संतांना काय सांगायचं हे त्यांनाच माहिती ना, किंवा त्यांनी आपल्यावर येऊन कृपा करून सांगावं तरच ते कळणार. पण एक अनुमानाच्या आधाराने आपण जवळजवळ गेलो तर बऱ्याच वेळेला आपल्याला बऱ्यापैकी जवळ जाता येतं श्रद्धासहित अनुमानाने गेलं तर. विठ्ठल विठ्ठल तर आपल्याला इतिहासातला प्रसंग थोडासा आठवा. निळोबराय महाराज एक वेळेला देहूला गेले. जगद्गुरु तुकोबरायला म्हटले आमचा अंगीकार करा, स्वीकार करा. तुकोबराय म्हटले नका घाई करू, अति घाई संकटात नाही. आपण सुरुवातीला बोलून गेलो, तुका म्हणे येते न चले तातडी, प्राप्त काळ घडी आल्यावेनं. माऊली म्हणतात हळूहळू ढाळे ढाळे, पिया हळद हो गोरी असं चालत नाही. खाती के गाल नाती के गाल बाल कभी छुपते नाही लेकिन सबर चाहिए, आपल्या डॉक्टर बाबांचं वाक्य आहे. कुठल्याही गोष्टीला हळूहळू धीर लागतो. आणि आपण एक हिंदी भाषेमध्ये म्हणतो सबर के फल मिठे राहते. तुम्ही जरा धीर धरा, घाई करू नका. अहो म्हटले पण किती दिवस, आता किती वाऱ्या झाल्यात, या वारीला त्या वाऱ्याला किती वेळेला चाललं. तुकोबराय म्हणू लागले अहो नका चिंता करू, तुमचा स्वीकार केल्याशिवाय आम्ही जाणारच नाही. आणि गेले. मग निळोबरायने निश्चक्र अनुष्ठान मांडलं. परमात्म्याच्या दर्शनाकरता तुकोबरायने अनुष्ठान मांडलं, पण 13 दिवसात साक्षात्कार झाला. पण त्या तुकोबरायच्या दर्शनाकरता निळोबरायने अनुष्ठान मांडलं तर 13 करा पुन्हा 3 टाका मग 42 होतात. 42 दिवसाचं अनुष्ठान केलं आणि 42 दिवसानंतर ते आले. येऊनी सद्गुरुनाथे म्हटलेलं आहे निळोबरायने. आले आणि निळोबरायचा स्वीकार केला. आणि स्वीकार केल्याच्या नंतर निळोबरायच्या मुखकमलावर इतका आनंद ओसंडून वाहू लागला की अंतकरण फुटून बाहेर पडतो की काय. आणि मग त्या मंडळीने विचारलं अहो इतका आनंद तुम्हाला झाला, कारण काय. निळोबरायने काही नाही म्हटले, गुरुनाथाची कृपा झाली, दयानिधी संतांनी आमच्यावर कृपा केली. अहो म्हणले पण कोण. मग निळोबरायने केलं दयानिधी संत ते. आता बोला बरं निळोबराय कोणाकडे बोट दाखवतील तुकोबरायला. कारण तेच म्हणतात मानव दे घेऊन निजामा गेली निळामणी सकळ संतात ओशवली. किंवा आपण त्या पारण्याच्या अगोदर जे म्हणतो ना, मनुष्याकृती रागवे ख्याती केली शिळा शिखरे सागरे तारे जया पूजिले आठ धीरे पांडुरंगी विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी तनुमानवी दिव्य रूपीची केली न त्यागी ती दिव्य लोकासी नेली. म्हणून दयानिधी संत ते म्हणताना निळोबराय कोणाकडे बोट दाखवतात तुकोबरायकडे. आता थोडं एक अभंग मी आपल्याला सगळ्यांच्या पाठातला सांगतो, थोडं थोडं सहकार्य करा, पण एक आनंद म्हणून बोला. आदिनाथ गुरु मच्छिंद्र तयाचा मच्छिंद्राने बोध गोरोक्ष वळाला गहिनी प्रसादे ज्ञानदेवासार किंवा आदिनाथ उमा नाही ना, या 2 अभंगाच्या आधारे बोलायला काही अडचण नाही. म्हणजे कॉफी करण्याकरता अपेक्षित दिलेलं आहे, फक्त आता तेवढं डोकं वापरलं तर काम झालं. यांना मी विचारणार नाही कारण आमची सगळी मंडळी बोलणार आहे, तुमच्याकडनं अपेक्षा आहे.
मग तुकोबराय म्हणतात दयानिधी, निळोबराय म्हणतात दयानिधी संत ते निळोबराय बोट दाखवतात तुकोबरायकडे. हेच वचन जर आपण तुकोबरायच्या मुखात ठेवलं एवं परंपरा प्राप्त या न्यायाने, तर दयानिधी संत ते म्हणताना तुकोबराय कोणाकडे बोट दाखवतील त्याचंही गमक सांगतो. तुकोबराय जगद्गुरु तुका अवतार आणि नामदेव महाराजाच्या रूपात असताना त्यांनी तीर्थयात्रा कोणासोबत केली? ज्ञानोबरायासोबत. म्हणजे जवळून त्यांनी अनुभवलं कोणाला? ज्ञानोबरायाला. म्हणून हेच वचन जर आपण तुकोबरायाच्या मुखात ठेवलं दयानिधी संत ते, तुकोबराय कोणाकडे बोट दाखवतील? आनंदी ज्ञानोबरायाकडे. आणि हेच वचन जर ज्ञानोबरायाच्या मुखात ठेवलं दयानिधी संत ते, तर निवृत्तीदादाकडे. बरोबर आहे, कारण गैनी प्रसादी निवृत्तीदात्र ज्ञानदेवासार चोजविले. आणि हेच वचन आपण निवृत्तीदादाच्या मुखात ठेवलं दयानिधी संत ते, तर गैनीनाथाकडे, कारण गैनी प्रसादे निवृत्तीदाता. बरं, हेच वचन आपण जर गैनीनाथाच्या मुखात ठेवलं दयानिधी संत ते, तर बरोबर आहे गोरक्षनाथाकडे, कारण गोरक्ष वळाला गहिनी प्रती. बरे, गोरक्षनाथाच्या मुखात हेच वचन ठेवलं दयानिधी संत ते, ते कोणाकडे जाते दाखवते? मच्छिंद्रनाथाकडे. मच्छिंद्राने बोध गोरक्षशी केला. बरं, हेच वचन जर आपण मच्छिंद्रनाथाच्या मुखात ठेवलं दयानिधी संत ते, ते कोणाकडे बोट दाखवतील? आदिनाथाकडे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा. आता कॉफी संपलेली आहे, आता पिऊन घ्या. पण आता पुढचा माझा प्रश्न आहे, आपण कोणी बोलू नका. आमच्या काही मंडळीला माहिती आहे, गणेश महाराज हे तिन्ही मूर्ती यांना माहिती आहे, म्हणून त्यांना बोलायची मुभा नाही. पण तुमच्याकरता हेच वचन जर आपण आदिनाथाच्या मुखात ठेवलं दयानिधी संत ते, तर ते कोणाकडे बोट दाखवतील? 50 रुपये बक्षीस. जास्त ठेवायला मला भीती वाटते, एखादा देऊ शकतो उत्तर, कारण इकडली वेदांताची इकडली सगळी मंडळी सगळी चिंतक याची मला कल्पना आहे. बीड जिल्हा म्हणजे वेदांतात नाहून निघालेला आहे, त्यामुळं मी बक्षीस कमीच ठेवलं. एका ठिकाणी मी 5000 ठेवलं बाबा वस्तुस्थितीने, आणि ते पाकिटच तिकडं द्यावं लागलं. म्हणजे थोडंसं आलं नंतर. ते लोक हात्रिकेला देतात बाबा, आपण कीर्तनात एखाद्याला रोजच घेतो, एखाद्या वेळी दिलं तर बिघडलं काय त्यात एवढं आहे ना. म्हणून माझं तुम्हाला 50 रुपयाचं बक्षीस आहे. दयानिधी संत ते हे वचन जर आदिनाथाच्या मुखात ठेवलं तर ते कोणाकडे बोट दाखवतील? पटकन बोला. भगवान विष्णूकडे नाही, आदिनाथाकडे. हे बघा 50 रुपये एक वार. मलाही घाई झालेली इकडं माझ्याकडे बघते. चला, आदिनाथ बोट कोणाकडे दाखवतील? दयानिधी संत ते. 50 रुपये 2 वार. आता 3 वार झालं तर तुम्ही बोलला तरी मग ते माघारी घेणार मी. रामकृष्ण हरी. विठ्ठल 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 यांना द्यावं लागेल. विठ्ठल विठ्ठल. काय आहे आदिनाथ बोट कोणावर दाखवतील? आपण बारकाने चिंतन केलं. आदिनाथ, नाथ म्हणजे स्वामी, आणि आदी म्हणजे सर्वांच्या आधी, सर्वांच्या अगोदर. ज्यांच्या अगोदर कोणी नाहीच तर ते बोट दाखवतील कसे? विठ्ठल 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 विठ्ठल. हेच त्याचं उत्तर आहे. अगदी वेदांताच्या पठडीत बोलायचं झालं तर आदिनाथ अनादी आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि अनादी त्यालाच म्हणतात. आदी यश न विद्यते स अनादी. ज्याच्या अगोदर कोणी नाही त्याचंच नाव आहे अनादी. अनादी जर नसेल कळेल तर सहज एक विरोध म्हणून पण एक ते म्हटलं जातं, मुर्गी आधी का अंडा आधी. हे तर बोलायला काय अडचण नाही ना, बोला ना काहीतरी. कोंबडी आधी का अंड्या आधी? काय बरं, नाराज आहे का तुम्ही? नाही, मी तुम्हाला पुढचं विचार नाही, तुम्ही प्रयोग केला का, माळ आहे का नाही, मी कशाला विचारलं? माझं काय कीर्तनाचा विषय करतो. मग बोला ना. दादा तुम्ही कोंबडी पाहिली का, अंड पाहिलं का, प्रयोग करता का? रामकृष्ण हरी. प्रामाणिकपणाने त्यांनी कबुली दिली. बरं, बंद करणार की नाही? बंद करणार की नाही? नाही. रामकृष्ण हरी. बरं, जाऊ द्या. मग आता तुम्ही पाहिलेलं आहे, पण एक दिवस हळूहळू ते बंद करा बरं का. मग कोंबडी आधी की अंडा आधी? पटकन बोला बरं. आता तुम्हीच माझे मित्र, पटकन बोला. काहीतरी आधी म्हणा की राव. अंडा आधी. कोणी दिलं ते? कोंबडीने. मग काय आधी म्हटलं पाहिजे? कोंबडी. पण आली कुठून? अंड्यातून. मग आता काय चालू दे रात्रभर, नाही संपणार. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. यालाच आपल्या वेदांतात अनादी बीजवृक्ष न्याय म्हणतात. आदी यश न विद्यते स अनादी. आणि आदिनाथ तिथंच उत्तर आहे, त्यांच्या आधी कोणी नाहीच आहे. ओम नमो शिवादी. कावडी घेतली खांदी. किंवा दुसरं प्रमाण नाथबाबाचं आहे. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. शिरोमणी महादेव. शिरोमणी महादेव. एका जनार्दनी वैष्णव शिरो
म्हणे शब्दाचाच अर्थ कलशस्थानी, आणि माऊलीच ज्ञानेश्वरीत म्हणतात कळसा परते काही आता प्रसादी बांधकाम नाही. बरोबर की नाही? मग या रूपाने पाहिलं तर दयानिधी संत तिथपर्यंत आपल्याला जाता येईल परंपरेने. विठ्ठल 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 संत आणि शिकसुंदी म्हणतात अभंगाच्या शेवटच्या चरणाच्या उत्तरार्धात. निळा म्हणे उत्तरार्धात कृपावंत बहुसिंधू कृपावंत सुख सिंधू कृपावंत सुख सिंधू कृपावंत सुख सिंधू निळा म्हणे ऐसे संत निळा म्हणे ऐसे संत कृपावंत बहुसिंधू सुख सिंधू निळा म्हणे बहुत निळा कृपावंत बहुसिंधू कृपावंत सुख संतांचा परिचय करून देताना एकंदर निळोबरायांनी 3 विशेषण वापरून 3 पदाचा प्रयोग केला. त्यातला पहिला दयानिधी, निधी स्वरूपाचं विशेषण का वापरलं याचा विचार आपण केला. निधी म्हणत असताना निधी विशेषण आहे, दया विशेष आहे, दयानिधी विशिष्ट आहे. तसं उर्वरित या 2 पदामध्ये जरी बघितलं तर वतू म्हणजे कृपावंत आहे ना, तर वंत हे विशेषण आहे आणि कृपा हे विशेष आहे आणि कृपावंत हे विशिष्ट आहे. तसं सुख हे विशेष आहे, सिंधू हे विशेषण आहे आणि सुख सिंधू हे विशिष्ट आहे. असं या दोन्ही ठिकाणी सुद्धा वतू प्रत्यय लावण्याचं कारण काय? बघा, आपण ते पटू पटुतर पटुतम म्हणतो किंवा आंग्ल भाषेमध्ये गुड बेटर अँड बेस्ट म्हणतात. आपल्या वेदांतामध्ये तत्वदृष्टी, अदृष्टी, तर्कदृष्टी म्हणतात. म्हणजे अनेकातून एकाचं निर्धारण करायचं असेल ना तर त्याकरता हा प्रयोग केला जातो. काही बोलायचं आहे? अनेकातून एकाचं निर्धारण करायचं असलं की असा प्रयोग केला जातो. मग या ठिकाणी कृपावंत म्हणताना इतराकडे कृपा आहे पण वतू प्रत्यय लावावं इतकी ती नाही. विठ्ठल विठ्ठल आणि इतराकडे सुखाची काही फलश्रुती थोडं बहुत आपल्याला पाहायला भेटते पण सिंधूची उपमा द्यावी असं ते नाही. विठ्ठल विठ्ठल मुळात कृपा संतही करतात, कृपा भगवंतही करतो, पण भगवंतापेक्षाही काकणभर सरस कृपा संतांची आहे. भगवंत योग्यता पाहून जवळ करतात आणि भगवंताचा एक नियम आहे, उसने फेडिता धर्म तो कोण नाटात म्हणतात किंवा देशी तेव्हा घेसी ऐसा असती उदार. अगोदर काहीतरी घेतो, भले मग भरपूर देतो, अगदी मुठभर पोह्यासाठी गाव सोनियाचा दिला पण अगोदर घेतो. संत न घेता देतात, हा विशेष आहे. विठ्ठल 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 म्हणून संतांना कृपावंत असं म्हटलेलं आहे. आणि संतांची कृपा किती आपलातून आहे. संतांनी कृपा केली तर टोनगा वेद बोलतो. कुठे कुठे काय बरं तुम्ही असं माझा एवढा विश्वासघात करू नका ना. संतांनी कृपा केली तर टोनगा वेद बोलतो. कुठे? तर पैठणला असं म्हणा ना. आपल्याला माहिती नाही का वेद कुठे ओदवला? पैठणला. संतांनी कृपा केली तर खांबा करता मंदिर होतं. कुठे? नेवाशाला. संतांनी कृपा केली तर जड भिंत चालते. कुठे? आळंदीला. संतांनी कृपा केली तर प्रेत उठतं आणि ज्ञानेश्वरीचं लेखन करतं. कुठे? बरोबर की नाही? म्हणजे ही संतांची कृपेची सामर्थ्य असल्यामुळे त्यांना कृपावंत म्हणतात. आणि सुख सिंधू म्हणण्याचं कारण आहे, सुख तसं सुखांचा विचार आपण जर केला तर सुषुप्तीत सुख आहे. सुषुप्तीत सुख आहे पण सिंधू स्वरूपाची उपमा देता येत नाही कारण ते अज्ञानाने आवृत्त आहे. पंचविषयात सुख आहे पण त्याला सिंधू स्वरूपाची उपमा देता येत नाही. माऊली म्हणतात विद्युत स्फुरणे कान पाहिजे जगा माझी. वा, विषयी सुख आहे. धन्यवाद बाबा. विषयी सुख आहे ते बोलणीच सारखे नव्हे. विद्युत स्फुरणे कान पाहिजे जगा माझी. म्हणून त्या विषयाच्या सुखाला सिंधूची उपमा देता येत नाही. समाधीच्या सुखाला तरी देता येते का? समाधीच्या सुखाला अनुहाती गुंताला नेणे बाहेरंग म्हणतात पण वृत्ती बाहेर आल्याच्या नंतर पिराचा वृत्त जैसे ते आहे म्हणून त्यालाही सिंधू स्वरूपाची उपमा देता येत नाही.
पण संतांच्या सहवासातल्या सुखाला सिंधूची उपमा देता येतात. म्हणून सुखरूप आयसा दुजा कोणी सांगा जो म्हणतो ना, तो सुद्धा त्यांच्या संगतीतल्या सुखाची अपेक्षा करतो आणि म्हणून येतो, वेडावतो तो त्या सुखाकरता. या सुखा कारणे देव वेडावला, या सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोनानी सदनी राहिला, वैकुंठ सोनानी सदनी राहिला. यद गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमम मम. वैकुंठ शब्दाचा अर्थ वैकुंठ पुरुष प्राण म्हणताना वैकुंठ जगन्नाथ अण्णाने त्याचे 3 अर्थ केले. वैकुंठ शब्दाचा अर्थ स्वरूप पण आहे, त्याचं धाम पण आहे आणि वैकुंठ हे त्याचं नाम पण आहे. विठ्ठल विठ्ठल विठला विठला. पण असा वैकुंठाधिपती सुखरूप असणारा परमात्मा, तो सुद्धा संतांचे सुख झाले या देवा म्हणून सेवा करी त्यांची. त्याला सुखरूप म्हणतात. सुखरूप आयसा दुजा कोण सांगा, पण संतांना सुखाची लहर म्हणतात. सर्व सुखाची लहरी सर्व सुखाची लहरी सर्व सुखाची लहरी, सर्व सुखाची लहरी. सर्व सुखातील हरी ज्ञानाबाई अलंकापुरी ज्ञानाबाई अलंकापुरी. सर्व सुखातील हरी ज्ञानाबाई अलंकापुरी ज्ञानाबाई अलंकापुरी. हो शिवपीठ हे नाट, हो शिवपीठ हे नाट, शिवपीठ हे नाट. नामा म्हणे देवा चला तया ठाया. कल्प महिनाभरी नाही, विश्रांती घ्यावया. ही ताकद संतांची असल्यामुळे त्याला सुखसिंधू म्हणतात. असा 3 पदाने संतांचा परिचय करून दिला. एक प्रमाण आपल्या सर्वांच्या पाठातले साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. माझे सहपाठी आपले छोटे कदम माऊली आपल्या सर्वाला ज्ञात आहेत. त्यांचं वाक्य सांगतो उदार उसनं घेऊन, आणि तो त्यांचा अधिकार आहे, आपला अधिकार आहे नाही. ते म्हणत असतात 3 वेळेला थोर वापरला ज्ञानोबरांनी. साधू थोर जाना 1 वार, साधू थोर जाना 2 वार, साधू थोर जाना 3 वार. ते म्हटले 3 वार सांगण्याचं कारण आहे संतच थोर, बाकी बडवे सगळे चोर. हे त्यांचं वाक्य आहे. विठाला विठाला. पण बघा गणेश महाराज संत थोर का, तर त्याचं हे विधान नामदेव महाराजांचं आहे, पण उत्तर निळोबरांनी दिलं. उत्तर मुनीनाम प्रामाण्यम आहे ना. मग संत थोर का दयानिधी म्हणून, संत थोर का कृपावंत म्हणून, आणि संत थोर का सुखसिंधू म्हणून आहे ना. असे संत थोर आहे, ते थोर आहे. आणि त्यांनी दाखवलेला मार्ग निश्चितच थोर आहे. चकाराचा प्रयोग करून सांगतात द्वितीय चरणात. तेनीच पंथ चालू जाता, हो तेनीच पंथ चालू जाता, चालो जात म्हणता चालू जाता, हो पंथ चालू जाता. तेनीच पंथ चालू जाता, तेनीच पंथ चालू जाता, त्यांची पंथ चालू जाता. खासियत ही गायकाची. विठ्ठल विठ्ठल विठला विठला. ज्यांना कळालं त्यांना कळालं, ज्यांना नाही कळालं त्यांना काही नाही कळालं आहे ना. जो समजे वो समजे, नो समजे तो उससे भी अच्छा आहे. पण हे कौशल्य आहे मात्र. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला बदल पाहिजे, काहीतरी बदल तात्काळ घ्या. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तेनेची पंथ चालो जाता, चालो जाता, तेनेची पंथ चालो जाता. न पडे गुंत कोठे काही, न पडे गुंत कोठे काही. पंथ चालो जाता, चालो जात, पंथ चालो जाता, पंथ चालो, पंथ चालो.
हे त्यांनी तात्काळ तिथल्या तिथं निर्माण केलं आणि त्यांची कॉपी मी केली. विठ्ठल विठ्ठल. तेनेची चकार वापरलेला आहे. राऊत बाबाचं वाक्य आहे बाबा, चकार फार मोकार. राऊत बाबाचं वाक्य आहे, चकार फार मोकार. म्हणले का, भल्या भल्याला करतो ना बेकार, असा चकार. आणि तो चकार वापरून सांगतात, तेनीची पंथे चालो जाता. त्याच मार्गाने चालू गेला तर न पडे गुंता कोठे काय. आणि इतर मार्गाने म्हणजे त्या मार्गाने गेला, त्यांचंच वाक्य, त्या मार्गाने गेला तर कल्याणच कल्याण, आणि त्या मार्गाने नाही गेला कल्याण जवळची भिवंडी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पण मग तेनेची म्हणताना त्यांनी दयानिधी असणाऱ्या संतांनी आधी मार्ग दावून गेला आणि त्याच मार्गाने गेलं तर गुंता पडत नाही. त्यांनी नेमका मार्ग तरी कोणता दाखवला, नेमका कोणता मार्ग दाखवला. कांडत्रे निरूपिणी श्रुतीचे कोडीस्वाने नेमका मार्ग कोणता दाखवला असं जर आपण म्हणाल तर एक मार्ग आहे ज्याच्यामध्ये प्रतीती नाही, सिद्धी नाही. दुसरा मार्ग आहे ज्याच्यामध्ये प्रतीती आहे, सिद्धी आहे. तिसरा मार्ग आहे ज्याच्यामध्ये प्रतीती आहे पण सिद्धी नाही. आणि चौथा मार्ग आहे ज्याच्यामध्ये सिद्धी आहे पण प्रतीती नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्याच्यामध्ये प्रतीती नाही, सिद्धी नाही, तो मार्ग अजातवादाचा आहे. ज्याच्यामध्ये प्रतीती आहे, सिद्धी आहे, तो मार्ग परिणामवादाचा आहे. ज्याच्यामध्ये प्रतीती आहे पण सिद्धी नाही, तो मार्ग विवर्तवादाचा आहे. आणि ज्याच्यामध्ये प्रतीती नाही पण सिद्धी आहे, तो स्वरूप स्थिती आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. संतांनी नेमका तेनेची म्हणताना कोणता मार्ग दाखवला, स्वरूप स्थितीपर्यंत घेऊन जाणारा वास्तव अद्वैत आणि त्याच्या अधिष्ठानावर असणारं कल्पित द्वैत हा मार्ग संतांनी दाखवला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. वास्तव अद्वैताचा अधिष्ठान आहे आणि कल्पित द्वैताचा स्वीकार आहे. कारण कल्पित द्वैताचा स्वीकार केलाच नाही तर भक्तिपंत बहु सोपा गाऊन नाही म्हणता येणार आपल्याला. कल्पित द्वैताचा स्वीकार आपल्याला करावा लागेल. म्हणून कल्पित द्वैताच्या अधिष्ठानावर वास्तव अद्वैताचा मार्ग संतांनी दाखवला. आणि मग म्हणतात भक्तिपंत बहु सोपा, तरी झडझडून वहिला अनेक ये भक्तीची वाटे लाग, हा मार्ग दाखवला. मग आता तुम्ही म्हणाल मग हा मार्ग रामानुजाचार्यांनी दाखवला नाही का? दाखवला ना, नाही कोण म्हणतं. पण डॉक्टर बाबांचं एक वाक्य सांगतो, आपला तो अधिकार नाही. ते कुठल्या उंचीवरून बोलतात तेही आपल्याला माहिती नाही, पण त्यांचं वाक्य जशाला तसं सांगतो. चौथ्या तरंगामध्ये ख्यातिवाद येतो ना, ज्यावेळेला सत्ख्याती येते त्यावेळेला बाबा सांगत असतात, सत्ख्याती म्हणजे सुवर्णाच्या पात्रामध्ये झाकून ठेवलेली विष्ठा. विठ्ठल विठ्ठल कळालं तर बघा, सुवर्णाच्या पात्रामध्ये झाकून ठेवलेली विष्ठा, पात्र सुवर्णाचं आहे पण मध्ये विष्ठा आहे. विठ्ठल विठ्ठल. आणखी पुढचं त्यांचं वाक्य आहे, इतर ख्यातिवादाचा अनिर्वचनीय अतिरिक्त इतर ख्यातीचं जर अनुसरण केलं तर आपल्या जीवनामध्ये दुःख होणारच आहे, दुःखाचा कडेलोट होणार आहे, आपली हानी होणार आहे. पण इतकी हानी होणार नाही जितका सत्ख्यातीचा अंगीकार केल्याच्या नंतर होणार आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणजे आता माझा वेळ संपला. ते मोडून या नानामते, त्याच्याकरता एक वाक्य बघा फक्त. मोडून या नानामते म्हणताना खरं 12 दर्शनाचं चिंतन तिथं निळोबराने केलेलं आहे. पण तेवढे आपण करायला गेलो तर 12 वाजले तरी ते संपणार नाही. पण आपल्याला थोडक्यातही बोलता येतं ना सूत्ररूपाने. तर 12 दर्शनाचे 4च प्रकार करा. एक दर्शन असं आहे, म्हणजे काही दर्शन असे आहे का जग जगदीश दोन्ही मानत नाही. काही दर्शन असे आहे का जग मानतात जगदीश मानत नाही. काही दर्शन असे आहे का जगदीश मानतात जग मानत नाही. काही दर्शनकार असे आहे का जग जगदीश दोन्ही मानतात. मग आता जग जगदीश दोन्ही मानत नाही, सगळी बौद्ध याच्यात आले. शून्यम शून्यम एक वाक्यात घेऊन टाका. जगच मानतात जगदीश मानत नाही, 4 वाक्यात आले. जग जगदीश दोन्ही मानतात, रामानुजाचार्य आदी आले. दोन्ही सत्य मानतात नाही, सत्य ख्यातीची त्यांची. स्वप्न सुद्धा सत्य मानतात, शुक्तीवरचं रजतही सत्य मानतात, सगळं सत्य आहे त्यांच्या मतात. आणि जगदीशच मानतात, जगत मानत नाही. मग मोडून या नानामते देती सिद्धांत सौरस. मग सौरस सिद्धांत जो संतांनी दिला तो नेमका याच्यात कोणता दिला? जग जगदीश दोन्ही मानत नाही हा दिला नाही, हे खंडित आहे. कारण असच्चेत न प्रत्येत झालं खंडन, जाणकाराला कळून येईल. असच्चेत न प्रत्येत, जगच मानतात जगदीश मानत नाही असं जर म्हणाल तर जगताम येदिनो करता कुलाले न घटा चित्रकार विना चित्र स्वतयो भवेत तदा. अरे चित्रकार वाचून चित्र होतं का? कुलाला वाचून घट होतो का? जगताचा करता कोणीतरी करता असल्याशिवाय जगत होईल कसं? जगत दिसतं त्या अर्थी त्याचा करता परमात्मा मानलाच पाहिजे. झालं मग ते खंडित 4 वाकाचं आहे. 6 दर्शनकार संपले नास्तिक याच्यात. आता जगदीशच मानतात, जगत मानतच नाही, एकमेव अद्वितीय ब्रह्म. पण वार करायला हाही सिद्धांत पहिल्या वेळेला स्वीकारून चालणार नाही.
सुरुवातीला हा स्वीकारून तात्काळ स्वीकारून चालणार नाही, कारण मग पंचम पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती रेगाला भक्ती पण तू जगा देत ही संगती लागेल कशी. पंचम पुरुषार्थ आहे ना आपला वार करायचा. मग त्याच्याकरता आपल्याला जगदीशच आहे, जगत नाही, हेही संतांचं सांगणं आहे, हेही संतच सांगणं आहे. पण रामानुजादी आचार्य जगजगदीश दोन्ही सत्य मानून सांगतात. पण एका म्यानमध्ये दोन तलवारी राहत नाही. चिड़िया चावल ले चिली बीच मिली डाल, चिड़िया दो दोनों बने, एक ले एक डाल. अबे चिड़िया एक तो डाल तो भी डाल, नाही तो चावल तो भी डाल, दो दोनों बने. दोन्ही सत्य कसं होईल. मग आपल्याला जगही पाहिजे, जगदीशही पाहिजे. फक्त श्लोकार्धेनं प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिबी ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीव ब्रह्मयो नापरा. आपल्याला ब्रह्मसत्य पाहिजे, जगत मिथ्या पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे संतांनी भक्ती सिद्धांताला बाद येणार नाही. ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक भक्तीचं विलक्षण सुखही भोगता येईल आणि आपली ब्रह्मस्वरूपताही अबाधित राहील. अशा स्वरूपाचा मार्ग दाखवला. एका वाक्यात बोलायचं डॉक्टर बाबाचं वाक्य, वास्तव अद्वैत आणि कल्पित द्वैत असा मार्ग आपल्याला संतांनी दाखवला. तेनेची पंथे चालू जाताना पडे गुंता कोठे काही. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. बाबा म्हणत असतात फक्त या मार्गाचं अनुसरण करण्याकरता दोन गोष्टी लागतात. त्यातला पहिला लागतो विश्वास आणि दुसरं लागतं वैराग्य. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 1-2 मिनटं लक्ष द्या, फक्त 2 मिनटं. पहिला लागतो विश्वास आणि दुसरं लागतं वैराग्य. आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये हा विश्वास लागतो, कारण नाटाच्या अभंगामध्ये म्हणतात भांडवल गाठी तरी विश्वास. विश्वास फार महत्वाचा आहे. विनोद ऐत्यात आहे पण सिद्धांत फार मोठा दडलेला आहे. व्यवहारात सुद्धा नवऱ्याचा बायकोवर विश्वास पाहिजे की नाही. हो ना, काहीतरी बोला ना. पाहिजे. आणि बायकोचं नवऱ्यावर बरं विश्वास नसेल तर घटस्फोट लगेच होईल. म्हणजे आनंदाने संसार कधी ते काय. पती पत्नी म्हणजे एका रथाची 2 चाक असतात. एक आंग्ल भाषेतलं वाक्य आहे, वी आर फ्रेंड टू बॉडी बट वन हर्ट. पती पत्नी दिसायला 2 असतात, त्यांचं हृदय एक असतं, अंतकरण एक असतं. असलं पाहिजे, त्याला विश्वास म्हणतात. पण याचा तिच्यावर नव्हता आणि तिचा याच्यावर कुठं होता. त्यामुळे ती माहेरी जात नव्हती. हा म्हणायचा जय देव जय देव जय माझी बायको, तुम्ही सांगाल ते आम्ही 12 वर्ष झाली ऐकू, बायको कधीतरी आमची ऐकू. 12 वर्ष आम्ही जर तुझं ऐकतो तर एकदा तरी माझं ऐकती. म्हटली सांगा ना. म्हणले जाऊन ये ना एकदा. म्हणजे कुठे माहेर आहे. म्हण ना आपोल्या माहेरा जाईन मी आता. ती म्हणायची नाही, हा विनंती करायचा. पण तिला दया आली. एक दिवस गेली, ते बसमधून खाली उतरली, लगेच म्हणजे हॅलो. तो म्हटलं हॅलो कुठे आहात. तो म्हटलं घरीच आहे. ती म्हणली मला वाटत नाही. तो म्हटलं हिला वाटलंच पाहिजे. हिला जर नाही वाटलं तर अवदासा 12 वर्षाच्या नंतर थोडी विश्रांती भेटली, ती जप्त करण्याकरता पुन्हा माघारी येईल. म्हणून तो म्हटला तुला वाटण्याकरता काय करू. तो म्हटली काहीच नाही. ती म्हटली घरात जा. तो म्हटलं घरातच आहे. म्हणले मग किचनमध्ये जा. म्हटलं आलो म्हटलं. म्हणजे ते मग भांडं चालू करा. म्हणले कशाचं. मिक्सरचं. किती दुर्दशा असेल, किती विचित्र अवदास असेल. मला वाटतं या धर्ममंडळातली एकही माऊली स्वप्नातही असं करणार नाही, कारण ती कीर्तनाला येत असल्यामुळे ती ऐकून नाही. पतीच्या मता अनुसरुणी पतिव्रता अनायाशी आत्मीयता भेटीची का. पण जिला याचा संबंधच नव्हता ती म्हणायला लागली काय. म्हणले तू म्हणलं ते चालू करा. ते खुर्र वाजलं. ती म्हटली आता बरोबर तुम्ही घरीच आहात. म्हणजे चेतन नवरा जीव आपल्या मुखाने सांगतो पण जड मिक्सरवर विश्वास आहे. 10 दिवस 100 वेळेला फोन केला, हॅलो हॅलो कुठे आहात तुम्ही. घरीच आहे. मला नाही वाटत करा मिक्सर चालू. खुर्र वाजलं घरी आहे. हॅलो हॅलो कुठे आहे तुम्ही. मला नाही वाटत करा मिक्सरचा. खुर्रू की घरीच आहे. पण 12व्या दिवशी ती अचानक आली. बेल वाजवली. दरवाजा नवऱ्याने उघडला. 5 वर्षाची कार्टीने विचारलं. तिने विचारलं बाळा पप्पा कुठे. म्हणले पप्पा कुठे. पप्पा कुठे म्हणलं. पण ती ऐकायला तयार नाही. ती भरभर घरात फिरली. मग टॉयलेटमध्ये जाय, बैठकमध्ये जाय, किचनमध्ये जाय, बेडमध्ये जाय, असे भिर फिरत होती. ते कार्ट मागे फिरत होतं. ते म्हणले अगं मम्मी आई काय शोधते. म्हणली बाळा पप्पा कुठे. म्हणले काय गप्पा मारती तू. गेल्यापासून पप्पा मिक्सरचं भांडं घेऊन गेले तर अजून नाही आले ते. काय मोकळे म्हणून हसले तुम्ही. अजून नाही आले. अरे संसारात जर विश्वास लागतो तर परमार्थ मार्गावर चालण्याकरता विश्वास लागणार नाही का. आणि दुसरं माऊलीची 2 ओव्या आहेत बाबा. एक आहे वितरागती सारिका जोडून ठेवीला सखा जो आगवियाची भूमिका सवे चाले. ती दुसरी ओवी विरक्ती वाचून काही ज्ञानाशी तगणेची नाही ऐशी विचारून ठेविले देवे. 13व्या अध्यायातला 8वा श्लोक इंद्रिय अर्थीशी वैराग्य. तिथे 3 ओव्या त्यातली महत्वाची आहे. ते हे विषय वैराग्य. आत्मलाभाचे भाग्य येणे ब्रह्मानंद योग्य जीव होते. ते वैराग्य लागतं. वैराग्य लागतं. असं वैराग्य आणि विश्वास घेऊन निळोबाराने सांगितलेल्या मार्गाने गेलो आपलं निश्चित कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आपला मार्ग दाखवणारे सद्गुरू विश्वंभर बाबा आहेत. त्यांच्या अगोदर असणारे निगमानंद बाबा आहेत आणि त्यांचेच उत्तराधिकारी असणारे स्वामीजी आपल्या समोर आहेत.
या महापुरुषाने जो मार्ग दाखवला त्याच मार्गाची कास धरून जर आपण चालत राहिलो तर निश्चित आपल्या आत्मस्वरूपापर्यंत आपण पोचल्याशिवाय राहणार नाही आणि माऊलीची ओवी सार्थक होईल. येणेची शरीर आहे येणे सरे. ज्ञानोबाने जो चकार वापरला तोच निळोबाने वापरलेला आहे. पायाने जो वापरला तर कलशस्थानीचे शिष्याने तोच वापरला आणि त्या मार्गाने आपण गेलो तर निश्चित आपलं कल्याण होईल आपल्या सर्वांचं. हो अशी भगवान माऊलींच्या चरणी, ज्ञानराजांच्या चरणी, थोरा मोठ्या महापुरुषाच्या संतांच्या चरणी प्रार्थना करू. बहुसंख्येने असणाऱ्या माता भगिनी, आपण ज्येष्ठ नागरिक आणि विशेषत्वाने माझ्या भोवती असणारे अनेक कीर्तनकार, प्रवचनकार, आमची गुणीजन मंडळी, वादक आणि दोन्ही बाजूची गानकोकिळा मंडळी, संशिष्टीवाले, विनेकरी, तुळशीवाल्या मावशी, या सर्वांना अंतकरणापासून शतशः धन्यवाद देऊन आजच्या चिंतन सेवेला आपण पूर्णविराम देऊ. बघा, बिंबीच्या देठापासून मी बोलतोय, आमची मंडळी गातात, ही मंडळी वाजवतात. तुमच्या बिंबीच्या देठाला काही धक्का नाही. मी असे टू पाहत होतो. झोपले मात्र कोणी नाही. तुम्ही प्रेमाने कीर्तन ऐकलं, पण 1 मिनिट आता तुम्ही थोडा त्रास घ्या ना, चालेल ना? वर हात करा बघू सगळे, पटकन पटकन पटकन, वेळ झालेला, पटकन सर्वांनी, मागचे पुढचे आजूबाजूचे सगळे. आणि काहीच नाही, एक अवघ्या 2 मिनटं करता, 1 मिनटं करता सगळे पुरुष मंडळी म्हणतील नामदेव जनाबाई, सगळ्या माता वर्ग म्हणतील सोपान का मुक्ताबाई. आवाज मात्र ज्यांचा जर आला नाही, ते आमचे बाबा म्हणत असतात का भजन चांगलं झालं तर कीर्तन सुटलं, नाही तर मग तांबडं फुटलं. काय करायचं ते तुम्ही ठरवा. वर हात, वाह, जय हो. आणि आता बघूच आपण, सगळ्यातच या पुढं आहेत. आता त्या आत्ताच म्हणत होत्या इथंही आम्ही पुढंच राहणार, पण आपण त्यांचा आवाज निघू देऊ नका. आपल्या पक्षाची जरा लाज ठेवा, नाही तर त्या आपल्या घरी तर आवाज निघूच देत नाही. गप्पा तुम्हाला काही कळत नाही. मग किमान आपला इथं तरी आवाज आला पाहिजे. आता माता वर्ग आम्ही तुमचा आवाज निघू देणार नाही. त्या म्हणतात बघताच कसं निघू देत नाही. बघा बुवा, वर हात. चला पुरुष मंडळी, नामदेव जनाबाई सोपन काका, टाळी टाळी. एक मिनिट. वर हात खाली घ्यायचं. वर हात. पुरुष मंडळी, अगदी प्रामाणिकपणाने आपल्या लेकराची शपथ, खोटं बोलायचं नाही कीर्तनात, तरी नंतर बोला असं मला म्हणायचं नाही. ऐका, खरं सांगा, आवाज कोणाचा जास्त येतो? एवढं तुम्ही प्रामाणिकपणाने कबूल करता, मग आपल्याला काही वाटतं की नाही राव? मग आपला आवाज निघला पाहिजे की नाही? बरं, आपल्या घरी निघू देतात का? मग आपला आवाज जर आपण आता इथे आवाज काढायचा नाही का, टोल नाही करत जायचं का आपण? खरं सांगा बघू. हे वर हात करा. आता आपला पक्ष, आता मात्र यांचा आवाज निघू द्यायचा नाही म्हणजे नाही. चला वर हात. आता मारता वर्ग. आता बघा, आता यांना पुढे म्हणू द्या, मग यांचा आवाज कळेल, आपण नंतर काढू. नामदेव जनाबाई सोपन. हे पुरुषांचा आवाज वाढलाय, माता वर्ग. मातांचा वाढलाय. जय हो, हरिबोल. हा 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 हा. नामदेव जनाबाई सोपन काका मुक्ताबाई, नामदेव जनाबाई. हा हा हा. टाळी. नामदेव सोपन काका मुक्ताबाई. टाळी. हा हा हा. सोपन काका मुक्ताबाई, नामदेव जनाबाई. सोपन काका मुक्ताबाई, नामदेव जनाबाई. सोपन काका मुक्ताबाई. माऊली 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 माऊली. टाळी टाळी. दोन्ही पक्षाचा सारखा आवाज आला बरं. सर्वांना अंतकरणापासून धन्यवाद. माझ्या भोवती असणारे, माझ्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्या गुणीजन मंडळीला त्रिवार अंतकरणापासून धन्यवाद देऊन चिंतन सेवेला या ठिकाणी पूर्णविराम.